नमस्कार मित्रांनो, आपण आपला सर्व सिलेबस जो आहे दारूबंदी मॅन्युअल 1, 2, 3 हे संपलेलं आहे. आपण त्याच्या रिव्हिजन घेतल्यात. मॅन्युअल 1च्या, मॅन्युअल 2 आणि 3च्या पूर्ण रिव्हिजन वेळोवेळी त्या वेळेस झाल्यानंतर आणि एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन देखील झाले आहेत आपल्या मॅन्युअल 1 दारूबंदी अधिनियम, मॅन्युअल 1, मॅन्युअल 2 आणि 3च्या. आज आपण क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. 2017, 18, 19ला प्रश्न कुठून आले, त्याचे उत्तर, काही टेक्निकल, काही बाहेरचे प्रश्न कसे होते किंवा काही अवघड प्रश्न होते का आणि कशा प्रकारे ते डील झालेत, त्याच्यावर आपल्याला डिस्कस करायचं आहे. ते क्वेश्चन पेपरला जाण्याच्या अगोदर एक 5 मिनटं आपण जस्ट दारूबंदी अधिनियम आणि मॅन्युअल 1, 2, 3मध्ये काय काय ते शॉर्टमध्ये पाहू आणि मग क्वेश्चन पेपरला येऊ. आपलं महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचं आपण वर्ष पाहिलं, त्याच्यात इंडेक्स पाहिली. इंडेक्समध्ये आता तुम्ही सगळ्यांनी दारूबंदी असणं आवश्यक नाही, पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक सांगतो, इंडेक्समधून सांगतो. व्याख्या पाहिला. व्याख्या आपण महत्त्वाच्या, त्या व्याख्याचे आपण लक्षात ठेवण्यासाठी जर पेपर सेटने 213, 214, 222, 23 असं काही विचारलं, त्यासाठी आपण एक लॉजिक घेतलं होतं. ABCDमध्ये इंग्रजीमध्ये केलं होतं. त्याच्यामुळं व्याख्यामध्ये जर कलम नंबर सबकलम विचारलं तर आपण इंग्रजीमध्ये पाहायचं त्याचं पहिलं शब्द अक्षर काय. नंतर त्याच्यामध्ये महत्त्वाचे सगळे पाहिले 2, 13, 14, त्याच्यामध्ये सूची, अनुसूची, नंतर मादक द्रव्ये, मादक औषधी द्रव्ये, आणि मग नंतर दारू काय, नंतर ताडी काय, निरा काय, देशी दारू काय, विदेशी दारू काय, नंतर आयात निर्यात, परिवहन या संदर्भात आपण पूर्ण तरतूद पाहिल्या. त्यानंतर आस्थापना प्रकरण 2 होतं. आस्थापना एस्टॅब्लिशमेंट, वेगवेगळ्या ऑथॉरिटी, आयुक्त कोणता, जिल्हाधिकारी कोण, दुय्यम अधिकारी कोण, नंतर तज्ज्ञ मंडळ, वैद्यक मंडळ, दारूबंदी अधिकाऱ्यांवर व इतर अधिकाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण, असं एक काहीतरी पाहिलं आपण सगळे. नंतर डेलिगेशन, प्रत्यायोजन एक पाहिला, प्रकरण 2मध्ये होते. प्रकरण 3 मनाईमध्ये आपण घेतलं की एक हे तयार करू नये, ते तयार करू नये, मग दारू तयार करू नये, दारू पिऊ नये, ताडी तयार करू नये, निरा तयार करू नये, या संदर्भात कलम 18ची देखील ते मनाईमध्येच त्यांनी इन्क्लूड केला होता. कलम 18चं वेगळी तरतूद होती, जी मनाई त्या व्यक्तीला होती पण तिथं वय मेन्शन नव्हतं, अज्ञानासाठी होता तो. नंतर त्यामध्ये 24A हा देखील त्याचा एक भाग होता. 24A म्हणजे आपण 4 पदार्थ पाहिले, मेडिसिनल, टॉयलेटरी, अँटीसेप्टिक, फ्लेवरिंग प्रिपरेशनचे, आणि हा भाग म्हणजे हा मनाई भाग त्यांना लागू नये, कारण त्यासाठी त्यांनी वेगळं प्रकरण घेतलं, तिथं त्यांनी मनाई त्याला लागू केली आहे. त्यानंतर प्रकरण 4मध्ये नियंत्रण, नियमन, सूट पाहिली, ते कंट्रोल, रेग्युलेशन वगैरे. मग आता हे मनाई केली दारू प्यायची नाही, पण लोक तर दारू पितात, मग कुठं, तर परमिट घेऊन, मग परमिट वगैरे सर्व हे नियंत्रण, नियमन, सूटमध्ये दिलं आहे. त्यामध्ये आपण व्यापार लायसन्स, परमिटचे वेगवेगळे प्रकार पाहिले, हॉटेल लायसन्स पाहिलं, नंतर ते खास परवाने पाहिले, नंतर ते जहाजीचे वगैरे लायसन्स असतील त्याचे कलम नंबर पाहिले, जे नेव्हीचा असेल आणि मर्चंट नेव्हीचा असेल, म्हणजे एक नेव्ही म्हणजे डिफेन्सवाली नेव्हीसाठी एक वेगळं आणि मर्चंट नेव्हीवाला त्याचे कलम खालीवर होऊ शकतात कलम नंबर. तर कलम नंबर ज्यावेळेस रिव्हिजन करताना त्यावेळेस व्यवस्थित पहा, खालीवर म्हणजे अगोदर मर्चंट नेव्ही दिले, मग नंतर डिफेन्सवाली नेव्ही दिले. मर्चंट नेव्ही व्यापारी जहाजी आणि आपली डिफेन्सवाली नेव्ही. नंतर त्यामध्ये आपण नंतर 40 खास परवाना, एक खास परवानाचा कलम नंबर काय, 41, 40 परवाना होता जनरल, त्याच्यामध्ये तरतुदी पाहिल्या. नंतर खास परवान्यामधले सबकलम एकदा करून घ्या, कारण ते खास आहेत आणि पेपर सेट रॅकर्स खासकडे लक्ष देऊ शकतो. नंतर अभ्यागत, धार्मिक वगैरे ते सगळे आपण पाहिले, 41, 40A, 40B, आरोग्य निकडीचे परवाने. याची लिंक आपण मॅन्युअल 1मध्ये पाहिली होती नंतर, की कशाप्रकारे परवाने, जो फॉरेन लिकरचा एक मोठा रूल होता, त्याच्यामध्ये सगळे परवान्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन सांगितल्या होत्या, तर त्या आपण व्यवस्थित पाहिल्या होत्या. नंतर परवान्याच्या हस्तांतरणीय किंवा लायसन्स वगैरे, ते विल्हेवाट वगैरे लावण्याची, ते जे जो त्यांचा साठा आहे तो विल्हेवाट लावण्याचा आयुक्ताचा अधिकार वगैरे, त्या संदर्भात पाहिलं. प्रकरण 4A पाहिलं. प्रकरण 4मध्ये मला वाटतं 12% अल्कोहोलचं एक पाहिलं होतं आपण, आपोआप आंबवण्याच्या 12% अल्कोहोल, आठवते. हे अ आणि ब असे प्रकार म्हणले, अमेंडमेंट नंतर त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत ते. नंतर प्रकरण 5 कलम नंबर 60 मोहाची फुले, हे एक पाहिलं. याच्यात फॅक्च्युअल डाटा हेडिंगवरच विचारतील, मोहाची फुले कसे मोजतात, वजनावर किंवा आणखीन काही फुलांच्या क्वांटिटीवर, असा काहीतरी प्रश्न राहू शकतो. काकवी संदर्भात पाहिलं प्रकरण 6वर प्रश्नच तयार होत नाही, तिथं प्रकरण झालं, इथं प्रश्न तर मोलासेस तिकडून होईल, मॅन्युअल 1च्या पहिल्या इंट्रोडक्शनमधून. अपराधशास्तीचा आपण चार्ट केला होता, चार्टमध्ये सगळ्या शिक्षा बसवल्या होत्या, कशा 3 ते 5, 25 ते 50च्या कुठं, नंतर 2 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने 6 महिने 5,000, 6 महिने 10,000, असे काही कॉम्बिनेशनमध्ये होतं. ऑड पनिशमेंट होते अधिकाऱ्यांसाठी, कुठंतरी एका जागेवर महिन्यांची पनिशमेंट होती, कुठंतरी नुसत्या दंड होते 2 जागेवर 2,000, 5,000, कुठंतरी एका जागेवर सश्रम कारावास होता, फक्त सश्रम कारावास आणि दंड, अशा काही कॉम्बिनेशन ऑड शिक्षा होत्या ना, ज्या आपण चार्ट बनवला. तिथं खाली थोड्याशा ऑड शिक्षा एका जागेवर, ऑड म्हणजे जे की ऑड वाटतात, वेगळ्या चार्टमध्ये व्यवस्थित बसत नाही पण वेगळ्या आहेत,
तसं 0.05ची तरतूद आपण या शास्ती चॅप्टरमध्ये एका जागेवर पाहिली होती. सिद्ध करण्याची जबाबदारी त्या 0.05चं रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण संदर्भात होतं ते. नंतर अधिकाऱ्यांच्या ज्या शिक्षा आहेत त्या जरा व्यवस्थित पाहून घ्यायच्या चार्टमध्ये. ज्यावेळेस तुम्ही शिक्षा आला की तुम्ही जो चार्ट केला तोच व्हिज्युअलाइज झाला पाहिजे, तुम्हाला नजरेसमोर आला पाहिजे. आत्ता कदाचित वाचताना तुमच्या समोर ज्यांनी चार्ट केला त्यांना चार्टच येत असणार आहे, मी सांगतोय त्यावेळेस. नंतर त्यामध्ये कट करणे किंवा अपप्रेरणा देणे या देखील शिक्षा होत्या. काही जागेवर शिक्षा मेन्शन नव्हत्या, पण जो गुन्हा होईल त्या गुन्ह्यासाठी शिक्षा होत्या. कट आणि अपप्रेरणा यासाठी कलम नंबर 2 पाहून घ्या, कोणत्या 81, 82, 83 काय असतील ते. कटसाठी किती लोक असतात, हे एकदा प्रश्न आला पण रिपीटेड प्रश्न येऊ शकतो, कारण IPC मधली ॲज इट इज कॉपी पेस्ट तरतूद येते, त्याच्यामुळं ते एक कटचं व्यवस्थित करणं जरुरी आहे. उत्पादन शुल्क पाहिले. उत्पादन शुल्क म्हणजे कोणत्या पदार्थांवर लागतील तो एक महत्त्वाचा कलम होता 105, कारण त्याच्यावर एक्साईज डिपार्टमेंटचं इन्कम सगळं त्याच्यावर 105 वर आहे. नंतर उत्पादन शुल्क वसूल करण्याची रीत, मग रीत कोण ठरवणार काय त्या संदर्भात आपण पाहिलं, कुठं उत्पादन शुल्क लागेल, मग तो आयुक्त किंवा जो असून ते बिअर आणि माइल्ड लिकरला कशा प्रकारे उत्पादन शुल्क लावतोय, कलेक्टर एक शेवटी दिलाय मिक्स असेल तर कसं लावल, या संदर्भात आपण काही पाहिलं. नंतर ताडीच्या झाडाच्या संदर्भात निरा ताडीचे झाडं छेदण्याचे, मग प्रत्येक झाडानुसार लागेल त्या संदर्भात आपण पाहिलं. नंतर त्या भागात शेवटी त्याचे कलम नंबर आपण लॉजिकली फक्त पाहिले होते, पाठांतर नव्हते केले. पाठांतर इतक्या लवकर करायचे नाहीत. पाठांतर प्रिलिमचा रिझल्ट लागल्यानंतर एक परीक्षेचा साधारणतः 2 महिने अगोदर पाठांतर चालू करायचं. परीक्षेच्या 1 महिना अगोदरपर्यंत सगळं संपलं पाहिजे आणि तिथून पुढे नुसत्या रिव्हिजन, डेली रिव्हिजन. त्या म्हणजे रिव्हिजन रोज 1 किंवा 2 रिव्हिजन झाल्या पाहिजे, जेवढा सगळ्या सिलेबसच्या, नुसत्या दारूबंदी अधिनियम नाही, सगळ्या सिलेबसच्या रिव्हिजन. मग कदाचित सुरुवातीला 3-4 दिवसात 1 रिव्हिजन, मग नंतर करता करता शेवटच्या आठवड्यात पेपर 1 झाल्यानंतर डेली सगळ्या सिलेबसची 1 रिव्हिजन पाहिजे, डेली सगळ्या सिलेबसची 1 रिव्हिजन. कन्फर्म पोस्ट याला म्हणतात. तसे एक प्रकारे काढायचे असेल तर थोडीशी तयारी पण आणि अभ्यासही यालाच म्हणतात. बाकी तर मग नुसतं वाचन करायला सगळेच येतात, पेपरही वाचतो आणि हेही वाचतो. अभ्यास म्हणजे काय की आपण सगळं व्यवस्थित करतोय, ऑर्गनाईज करतोय, व्यवस्थित लक्षात ठेवतोय आणि त्याच्या रिव्हिजन करतोय, म्हणजे अभ्यास म्हणजे मार्क. मग पेपरला जातानाही कॉन्फिडन्स राहतो. पेपर व्हायच्या अगोदरच बऱ्याच वेळेस लक्षात येतं की आपलं यावेळेस काम होणार आहे. पेपर झाल्यावर कळतं की यावेळेस माझं एकदम झालं काम. एक फिलिंग असती. एक सर्व्हिसमॅनला लगेच लक्ष द्यायचं नाही, कारण ते आणखीन खूप परीक्षा नाही दिल्या, पण रेग्युलर स्पर्धा परीक्षेतल्या मुलांना माहीत आहे की काय पेपर झाल्यावर आपल्याला लगेच पेपर सोडवताना किंवा झाल्यावर लक्षात येतं आपण होणार आहेत. नंतर प्रकरण 9 आपण अधिकाऱ्यांचे अधिकार कर्तव्य वगैरे पाहिले. वाढीव दंड किंवा वाढीव शिक्षा बसवण्याचा अधिकार, लायसन्स वगैरे हजर करण्याचा. नंतर डॉक्टरची काही तरतुदी पाहिल्या होत्या. नंतर त्यांना जप्त वसुली, ही प्रोसिजर आहे. याच्यामधून पण तरी पण प्रश्न काढतात, 1-2 प्रश्न तरी असतात या अधिकाऱ्यांच्या अधिकार कर्तव्यामधून. अपील पुनरीक्षण पाहिलं 137, एक चॅप्टर छोटाच आहे, 10वा, 2 कलम आहेत, खालीवर करतात किंवा ते काहीतरी हायरार्की विचारतील किंवा मग पुनरीक्षणचा अधिकार विचारतील, कोणाला आहे काय असं काहीतरी सोपा प्रश्न, पण नाही तर टेक्निकॅलिटी कन्फ्यूज करण्यासाठी क्रॉस करते. पाठांतर बेसवर असं जातील. पाठांतर बेस गेला का थोडासा प्रश्नाची डिफिकल्टी माझ्या दृष्टीने थोडी वाढते. अंडरस्टँडिंग बेस सोपं असतं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या याने आपण अंडरस्टँडिंग जास्त फोकस केल्यात. किरकोळमध्ये काही इतर तरतुदी होत्या ज्या की एकदा त्यातली काही महत्त्वाच्या तरतुदी वाटल्या. त्यातल्यात 143 आणि 144 कोणाचा अधिकार आहे ते एक आपण व्यवस्थित पाहून घ्यायचं, कारण सगळं मॅन्युअली 143 आणि 144नुसार शासनाची आणि आयुक्तांनी पॉवर वापरून केलेलं आहे आणि खूप जागेवर रिपीटेड आहे. अनुसूची 1 पाहिली, 1, 2 आणि 3. 2 आणि 3च्या मध्ये काही एवढं विशेष नव्हतं. 1, 2, 3ला 1 मध्ये आपण चांदा जिल्ह्याला लागू नाही झाला आणि काही जागेवर जिथं लागू झाला तिथं कोणता तहसील वगैरे पाहिले. नंतर कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतली काही 33-44 गावं सोडून कसा लागू झाला त्या संदर्भात आपण दारूबंदी अधिनियम पाहिला. त्याच्यानंतर त्याची व्यवस्थित रिव्हिजन घेतली होती. त्यानंतर आपण फॉरेन लिकरला मॅन्युअल 1 आलो होतो. मॅन्युअल 1ला सुरुवातीला थोड्याशा एका तारखा पाहिल्या होत्या की काही मला वाटतं ते पेज तुम्हाला नंतर ॲड केलं होतं. 1-2 पेज तुम्हाला मॅन्युअल 2च्या अगोदर आले आहेत. मॅन्युअल 1चा दुसरा पार्ट नोट्स दिल त्याच्या अगोदर 1-2 पानं होते जरा की जे मिसिंग होते मधले. मॅन्युअल 1मध्ये आपण मळीच्या नियमाने सुरुवात केली. मळी नियम आपण एक बेसिक अंडरस्टँडिंग करून घेतली, कशा प्रकारे आपल्याला मॅन्युअल 1 कव्हर करायचं आहे. फॉर्म नंबर काहीतरी असे पाहिले. नंतर फॉर्म नंबरला आपण कशा प्रकारे लॉट केलं त्याला एक व्हिज्युअलाइज केलं. नेहमीच आपण काय व्हिज्युअलाइज 3 फॉर्म M1, M2, M3ला व्हिज्युअलाइज केलं. M1ला काय केलं, कारखानदार. M2ला मॅकडॉवेल. M3 असं व्हिज्युअलाइज पॅटर्नमध्ये आपण एक आपले बेस केला तयार व्हॉल्यूम 1मध्ये. नंतर त्याच्यात M3 पाहिला, M3A पाहिला. नंतर त्यांच्या स्पेशल तरतुदी पाहिला M2, M3च्या काय वेगळ्या आहेत, ते का बरं एकमेकाला कोणाला का देत नाही किंवा देत आहेत. आणखीन पेपर सेट याच्यात गेलेलं नाही, कोण कोणाला देते कोण कोणाला नाही. आणखीन फॉर्म नंबरवरच आहे. पण इथं आता तुम्हाला असं वाटतं की पुढे जाईल की फॉर्म M3 कोणाकडून घेऊ शकतो, M2 कोणाकडून घेऊ शकतो, M2 कशासाठी घेऊ शकतो, कारण त्याचं पजेशन यूज जर असेल तर मग काय करायचं, सेलचा पॉवर नाही तर काय करणार, असे काही थोडंसं खोलात जाऊ शकतो. मग नंतर आपण त्याच्यानंतर मोहाच्या फुलाचा नियम पाहिला
मोहाच्या फुलामध्ये आपण दारूबंदी अधिनियमशी जे मोहाचे फुलं होते त्यामध्ये लिंक केला. त्याच्यामध्ये नंतर त्याचे काही फॉर्म पाहिले मोहाच्या फुलाचे. नंतर त्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्राचं मोहाच्या फुलाच्या जमा करण्याच्या तरतुदीमध्ये 5 किलोची एक तरतूद पाहिली, 5, 25, 75. ती जरा वेगळी होती, तिथं कंटेंट पेपर सेटर विचारू शकतात. जनरली बाकी मोहाच्या फुलामध्ये आला तरी सुपरफिशियल क्वेश्चन येणार आहे. बाकी मेन नियमामध्ये आला तर तो आदिवासी क्षेत्रासाठी वेगळा एक कंटेंट होता, तो घेतला. मोहाच्या फुलांनंतर आपण निरा घेतली. निरामध्ये आपल्याला हे सापडले फॉर्म N1, N2, N3 सगळे सापडले. त्यात पर्सनल कन्झम्पशन किंवा त्या कन्झम्पशनसाठी एक वेगळा होता M3 मला वाटतं, आणि एक N2 आणि N3 जरा वेगळे होते डोमेस्टिकसाठी, तर ते व्यवस्थित पाहिजेत. नंतर ते निराच्या झाडाचं आपण पाहिलं कुठं छेदतात, काय झेडतात. ते निरा आणि ज्यावेळेस करतात त्यावेळेस निरा आणि ताडीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण ताडीमध्ये आणि फॉर्म नंबर ताडीचा विचारतील आणि कन्सेप्ट ऑप्शन निराचं देतील, निराचं विचारतील आणि ऑप्शन ताडीचं देतील, कारण दोघे झाड आहेत आणि दोघंही एकमेकाशी खूप सिमिलर वाटतात. पण निरामध्ये सोपे यांनीच फॉर्म सगळे होते, ताडीमध्ये टीडीनी सगळे चालू होत होते. झाडाचं दोन्हीकडे इंट्रोड्यूस होते, पण झाडाचं जास्त कंटेंट निरामध्ये कवर होतं, ताडीमध्ये झाडाचं कंटेंट खूप कमी कवर होतं. थोडंसं आपण ड्रॉ केलं होतं त्यामध्ये की त्या ताडीमधल्या झाडांच्या मध्ये कुठं काय करायचं त्या संदर्भात. ते ज्यावेळेस रिव्हिजन करतात त्यावेळेस थोडंसं कम्पॅरेटिव्हली करा, कारण ते झाड कोणतं आणि शॉप नंबर निरामध्ये शॉप सांगितलं आहे का, ताडीमध्ये शॉप सांगितलेत, निरामध्ये शॉप नाही सांगितलेली, साईज जी आहे शॉपची. तर ती आपण नंतर हे आपण लेटेस्ट सर्क्युलर ऑनलाईनसाठी केलेले असतील आपण अगोदरच. ऑफलाईनसाठी आता समजा आणखीन आपल्याला सर्क्युलर करायचे आहेत लेटेस्ट, त्याच्यामध्ये होईल कवर जे काही लेटेस्ट अपडेटेड असतील ते 2 मार्काचे एक्सपेक्टेड आहेत, लेटेस्ट अपडेटवर विचारतील. नंतर त्याच्यामध्ये आपण नंतर ताडीचा नियम पाहिला. ताडीच्या नियममध्ये जे कंटेंट होते TD 1, 2, 3 वगैरे त्या संदर्भात पाहिले, त्याचे शॉपची साईज पाहिली. ताडी देशी दारू आणि फॉरेन लिकर सिमिलर पॅटर्नमध्ये घेतलेले आहेत, कारण ताडीला पण त्यांनी नेहमी सांगितले कोणाला कोणी विकायची, कोणी विकत घ्यायची. ताडीच्या शॉपची साईज सांगितली. ताडी कारण हे लिकर कंटेंट आहे थोडंसं, त्यात अल्कोहोलिक कंटेंट इन्क्लूड होणार असं कन्सिडर केलं, कारण ताडीने नशा येऊ शकते किंवा येत असणार, त्याच्यामुळे त्यांनी ताडीचे प्रकार नंतर सरांनी घेतले. येतेच बरं, येतेच कन्फर्म आहे का? बरं. ताडी म्हणजे याचा अर्थ त्याच्यामुळे बघा त्यांनी नशा येते म्हणून त्यांनी काय केलं, ताडीला ताडी आणि देशी दारूचं जर पाहिलं तर देशी दारूला देखील शॉपची साईज आहे, तिथं देखील कोणी विकायचं कोणी विकत घ्यायचं हे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ताडीला देखील तसं केलं आहे आणि फॉरेन लिकरलाही तसं दिलं आहे. शॉपची साईज, कोणी विकायचं कोणी विकत घ्यायचं, त्याला रेस्ट्रिक्शन ठेवलेत. आपण ते कोणी विकायचं तेही पाहिले, कोण विकणारी व्यक्ती कोण, त्यांच्यावर काय, आणि कोणी विकत घ्यायचं आहे, कोणाला विकू शकतो कोणाला विकू शकत नाही हे पण पाहिले. अज्ञान व्यक्ती किंवा जे ऑलरेडी खूप नशेत आहेत यांना विकायचं नाहीच आहे, कारण दारूबंदीच्या तरतुदीचा भंग होतो. जर कोणी एकदा जास्त पिणार, ऑलरेडी पिला आणि आणखीन पितोय, तर तो त्याच्या घरी जाण्या इतपत राहणार नाही, मग त्याचं गैरवर्तन, मग त्याला नीट राहणार नाही, मग गैरवर्तन झालं तर शिक्षा, असं काही सगळं आपण ते कंटेंट पाहिलं ताडीनंतर आपण RS रेक्टिफाईड स्पिरिटला आलो होतो. रेक्टिफाईड स्पिरिटला आपण घेतलं होतं प्युअर अल्कोहोल, थोडंसं स्पिरिट ओरिजिनल, त्याच्यामधलं काही कंटेंट्स एकदम कडक वगैरे रेक्टिफाईड स्पिरिट हार्मफुल असतं असं आपण एक इमॅजिन केलं होतं. त्यामधला बऱ्याचपैकी आपण तो नियम कव्हर केला होता. रेक्टिफाईड स्पिरिटनंतर स्पिरिशियस प्रिपरेशनचे टॉपिक होते. स्पिरिशियस प्रिपरेशनमध्ये त्या रेक्टिफाईड स्पिरिटचं वापरून काही असे स्पिरिशियस प्रिपरेशन तयार होतात जे पिण्यास योग्य किंवा अयोग्य दोन्ही असतील. पिण्यास अयोग्य तेव्हाच म्हणायचं जेव्हा डिनेचर येईल. डिनेचर म्हणजे विप्रकृत शब्द आला तरच ते पिण्यास अयोग्य. मग तिसऱ्या पार्टमध्ये ते डिनेचर टाईप येतात, डिनेचर स्पिरिशियस प्रिपरेशन वगैरे, DSP आणि DS, डिनेचर स्पिरिट आणि डिनेचर स्पिरिशियस प्रिपरेशन. आता यामध्ये काही बॉटलच्या साईज वगैरे असे काही वेगळ्या जागेवर कव्हर केलं होतं आपण. त्यांच्या काय कम्पॅरेटिव्हली आता वेगवेगळ्या जागेवर वेगळ्या बॉटलच्या साईज, डॉक्टरनी किती बाळगायची आणि फार्मासिस्टनी किती, असे हे जे स्पिरिट येतील याच्यावर साधारणतः 3 जरी टॉपिक असतील मोठली तरी माझ्या अंदाजे 2 ते 3 प्रश्न येतील. सुपरफिशियल प्रश्न राहतील पण कन्फ्युजिंग याच्यामुळे की क्वांटिटीजवर राहतील, खूप खोलात नाही जायचे. पण काही गेले तर फॉर्म नंबरच्या शॉर्ट फॉर्मवर किंवा फॉर्म नंबर सोपे फॉर्म नंबर विचारू शकतील. इथं क्वेश्चन अवघड नाही राहणार, पण क्वेश्चनपर्यंत लॉजिकली अंडरस्टँड बेस पोहोचणं आवश्यक आहे. आपला अंडरस्टँड झाल्यावर प्रश्न कसाही असला तरी तो हँडल होणार आहे. फॅक्च्युअल डाटा खूप जास्त नाही आहे त्यामध्ये, पण कम्पॅरेटिव्हली तो करा, कारण तिन्ही RS जर आपल्या कम्फर्ट झोन म्हणजे नेहमी सामान्यपणे आता मला तर कम्फर्ट झालं ते, पण आता समजा तुमच्यासाठी पहिल्याच वेळेस आलं तर कदाचित तुम्हाला थोडंसं RS वेगळं वाटेल. पण रेक्टिफाईड स्पिरिट करताना ते स्पिरिट इमॅजिन करा. नंतर मग त्यानंतर स्पिरिशियस प्रिपरेशन करताना असे काही प्रोडक्ट, लिपस्टिकचं उदाहरण घेतलं होतं. लिपस्टिक लावताना ते पदार्थ त्यात अल्कोहोलिक कंटेंट आहे, पण ते डिनेचर नाही केलं कारण आतमध्ये गेला त्रास होईल. मग त्यानंतर डिनेचर स्पिरिशियस प्रिपरेशनमध्ये तर त्यांनी आपल्याला दारूबंदी अधिनियममध्ये 3 पदार्थ सांगितलेत, लाख, रोगन, फ्रेंच पॉलिश, वॉर्निश. त्यातलं एखादं उदाहरण घ्या, म्हणजे ते काय होईल RS हे स्पिरिटचे प्रकार करताना एक लॉजिकल लक्षात राहतील.
हे झाल्यानंतर आपण देशी दारू घेतली होती. देशी दारूमध्ये आपण व्यवस्थित इन डिटेल थोडीशी मोठा कंटेंट घेतला होता, इम्पॉर्टंट आपल्याशी रिलेव्हंट आहे म्हणून घेतले होते. CL 1 2 3 काय कशासाठी लागू होतात त्या संदर्भात पाहिले, त्याचे कोण ऑथॉरिटीज आहेत किंवा काय परमिशन. जनरली ऑथॉरिटीवर विचारलं तर राज्य शासन आणि कमिशनरकडेच फोकस करा. त्याच्या खालचे कलेक्टर आणि खालचे कोणी असतील तर त्यांना मला वाटत नाही तिकडं पेपर सेटर विचारलं. स्पेशली राज्य शासन कुठं परमिशन देणार आहे, नंतर कमिशनर कुठं परमिशन देणार आहे कमिशनर, तर इथं राहू द्या. बाकी कलेक्टर SP वगैरे ते असं वाटत नाही की तिकडे पेपर सेटर काढतील. नंतर CL मधले बरेचसे फॉर्म, शॉप नंबर्स आहे, शॉप, आणि मग नंतर कंपॅरिझन ताडी बरोबरची की कोणी विकायचं कोणी विकत घ्यायचं या संदर्भात काही तरतुदी पाहिल्या त्या. कंट्री लिकर CL म्हणजे कंट्री लिकर म्हणजे देशी दारू, सगळ्यांना आता ते आपल्याला लक्षात आहे. आपण बाहेर जे पाहत होते सगळे CL 1 2 3 काय असतं शॉप, CL 3 तेच FL ला काय असतं FL 2 ते आपण पाहिलं. कम्पॅरेटिव्ह जे फॉरेन लिकर आणि CL मध्ये विक्रीचं दुकानाचा फॉर्म नंबर दोन्हीचे वेगळे आहेत. इकडं 3 आहे तिकडं 2 आहे. तिकडं 3 फॉरेन लिकरमधला 3 हॉटेलसाठी, हॉटेल लायसन्ससाठी. मग आपण मॅन्युअल 1चे जे दुसरे 2 भाग केले त्यातला पहिल्या भागात आपलं देशी दारूपर्यंत कव्हर झालं होतं. त्यानंतर मॅन्युअलचा दुसरा भागात आपण विदेशी दारू फॉरेन लिकरमध्ये आलो होतो. त्यामध्ये आपला पहिला नियम पोर्टेबल लिकरचा घेतला होता. पोर्टेबल लिकरचा आपण एक अंडरस्टँडिंग पाहिली, पिण्यायोग्य दारू, आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या दारू इन्क्लूड होतात पोर्टेबल लिकरमध्ये. त्यानंतर आपण बिअर अँड वाईनचा, पोर्टेबल लिकरमध्ये कमी क्वांटिटी कंटेंट कमी होता, पण 2-3 जागेवर जरा महत्त्वाचा कंटेंट सापडला होता. बिअर अँड वाईनचा नियम पाहिला. त्यानंतर बिअर अँड वाईनच्या नियममध्ये बिअर आणि वाईन तयार कशी करायची, BRL लायसन्स, आणि वाईनच्या लायसन्सचा नंबर तसा नव्हता दिला, पण BRLमध्ये वाईनचं लायसन्स मिळतं हे आपल्याला पुढं लॉजिक लागलं होतं. नंतर त्याच्यामध्ये वेगळं असं बाकी काय ते मला वाटतं काही क्वांटिटी वगैरे असतील थोड्याफार बिअर अँड वाईनच्या, आणि त्यामध्ये माइल्ड बिअर वगैरे इथं होतं का फॉरेन लिकरच्या नियममध्ये होतं फॉरेन लिकर. त्यानंतर एक मोठा रूल पाहिला होता एक फॉरेन लिकरमध्ये, एक 95 नियमांचा एक मोठा रूल आहे. तिथं प्रत्येक वेळेस पेपर सेटर कमीत कमी 2 क्वेश्चन 3 क्वेश्चन असे काढत चालला आहे. तर त्यामध्ये आपण सगळा दारूबंदी आधीने, आता ही दारू तयार करण्याची प्रोसेस फक्त पहिल्या 2मध्ये होती, कोणती पोर्टेबल लिकर आणि हे बिअर अँड वाईनमध्ये. पण आता नंतर फॉरेन लिकरचा जो जनरल मोठा रूल होता त्याच्यामध्ये सगळ्या मग इन्क्लूड केला होता दारूबंदी अधिनियममधल्या तरतुदी. ते नाही का दारू पिण्यासाठी वगैरे, मग प्यायची असेल तर कोणत्या वेगळ्या दारू, कोणाला किती ठेवायची, कोणाला किती देता येईल, त्यामध्ये परमिट कोणाला, मग हे परमिट होल्डर, खास परवान्याची तरतूद पाहिली होती. खास परवान्याला पैसे द्यावं लागतात का, बरं द्यावं लागत असेल तर त्याचा एखादा फॉरेनर कमिशनर असलं तर त्याला ती अनलिमिटेड घेता येईल का, मग त्याला मिळालीच नाही तर काय, मग 1 दिवसाचा परवाना असेल तर किती वेळ घेता येते, कधी घेता येते, त्यांचे टायमिंग पाहिले होते. टायमिंग आपण ताडीचे आणि देशी दारूचे टायमिंग यांचे कम्पॅरेटिव्हली सगळे केले होते. शॉपचे साईज, शॉपचे टायमिंग या संदर्भात एक कम्पॅरेटिव्हली ते करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इलेक्शनच्या वेळेस आपण बंद असणारे ताडी, देशी दारू आणि फॉरेन लिकर सेम कंटेंट पाहिला होता, जवळपास सगळीकडे सारखा होता. एक मुंबईसाठी जे दारू शिफ्टिंगच्या संदर्भात होता तो मला वाटतं फक्त फॉरेन लिकर आणि देशी दारूला होता. मुंबई शहरातले दारूचे दुकानं बदलायचे, शिफ्ट करायचे असतील तर राज्य शासनाची परमिशन. त्यामध्ये एका तालुक्यातून तालुक्यात, जिल्ह्यातून जिल्ह्यात याबद्दल आपण इन जनरल तरतुदी पाहिल्या होत्या. फॉरेन लिकरमधले हा जो मोठा नियम झाल्यानंतर मग बाकी काही छोटे मोठे नियम आणि आदेश होते. नंतर एक शेवटी मोलासेस कायदा होता जो त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मला वाटतं एखादा प्रश्न विचारला नाही किंवा एखादा विचारला असेल, पण आज असला तरी सोपा प्रश्न राहणार आहे. मोलासेस कायद्याचा उद्देश आपण पाहिला, जे की मळीमधून किंवा साखर कारखान्यावरून जे प्युअर अल्कोहोल तयार होतं तेच शेवटी सगळ्या इंडस्ट्रीला लागतं. इंडस्ट्री स्वतः तयार करत नाहीत किंवा तयार करता येत नाही ते मोलासेस किंवा मळीपासून. मळीचे साखर कारखाने आपल्याकडे मोठे आहेत, ऊसापासूनच मळी तयार होते आणि त्याच्यापासूनच प्युअर अल्कोहोल तयार होतं, कारण शुगर कंटेंट जास्त असतो. तर मग त्यानंतर आपण मध्ये एक फॉरेन लिकरमध्ये एक हे पण पाहिला होता, एक डेफिनेशनचा, ते कोणतं वॉर्ट वॉश आणि त्या संदर्भात अल्कोहोलचा फॉर्म्युला, ते डेफिनेशनचं पेज एक व्यवस्थित करून घ्यायचं. तर हे मोलासेस कायद्यामध्ये जे त्यांनी सांगितलं अल्कोहोल तयार होणार, पण हे काय करतात मोठ्या कंपन्या, असं झालंच असणार आहे. ह्या ज्या साखर कारखाने त्यांनी काय केलं, ते कंट्रोल केलं अल्कोहोल आणि बाहेर यूज दिलं नाही किंवा त्याचे भाव वाढवले किंवा इंडस्ट्रियल सप्लाय होऊ दिले नाही. देशी दारू ज्यांचे पॉलिटिशियनचे आहेत त्यांनाच दिला फक्त मळी किंवा लिकर. मग याच्यामुळे हा मोलासेस कायदा काढला आणि त्यांनी पूर्णपणे कंट्रोलमध्ये घेतलं. त्याच्यामध्ये मोलासेस तो त्याचा ओनर, फॅक्टरी ओनर किंवा ओनर हा खूप वेगळी डेफिनेशन वाटली. अल्टिमेट कंट्रोल फॅक्टरीचा ज्याच्यावर आहे तो ओनर घेतला त्यांनी, की कागदोपत्री मालक असणं जरुरी नाही, पण खराखुरा म्हणजे जनरली पॉलिटिशियन त्यांना टार्गेट करायचे होते. शेवटी सहकारी किंवा खाजगी कारखान्याचा सोपं आहे, सहकारी कारखान्याचा खरंच कंट्रोल कोण करतं हे डिफाईन करणं खूप अवघड आहे. तर ते जनरली राजकारणी असतात आणि तेच टार्गेट केलेत की कुणी त्याचा भाव कंट्रोल करू नये. राज्य शासन वेळोवेळी नियम बनवून त्याचा भाव काय ठेवायचा, कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचा, आयात किती करायचं, निर्यात किती करायचं हे डिसाईड करणार आणि त्यानुसार मळीचं मधला अल्कोहोल हे कंट्रोल करणार एक प्रकारे सगळ्या इंडस्ट्रीला. जसं आपल्या आता सध्या कोरोना आल्यावर ते स्प्रेमध्ये अल्कोहोल कंटेंट लागतं, मग अशा वेळेस त्यांनी दारूसाठी अल्कोहोल कमी करून इकडं वाढवलं असणार. ते सगळं राज्य शासनाने वेळोवेळी करता येतं. त्यानंतर आपण एक ॲडिशनल नोट्स घेतले आपले, जे की अगोदर घेतल्या नव्हत्या, त्यामध्ये 2 लेक्चर घेतले. त्यामध्ये आपण हे जे मॅन्युअल 1 मधला जे कंटेंट जो आपला वाईनचा नियम होता,
नंतर काही ही जी सॅक्रमेंटल वाईनच्या संदर्भातलं काही नोट्स तुम्हाला नव्हत्या त्या संदर्भात घेतला होता. तर ते वाईनच्या नियमामध्ये आपण यावेळेस जरा व्यवस्थित केला होता. त्यातले त्यातले फॉर्म नंबर वगैरे एक्सपेक्टेड आहे त्या नियमामधून आता एक किंवा 2 प्रश्न राहतील, कारण वाईन हा सध्याचा करंट इश्यू आहे. वाईनमधल्या नंतर आपण त्याच्या अगोदर ते मोठ्या एका नियमामध्ये ते आपण फॉरेन लिकर म्हणजे काय, ते स्पिरिट आणि त्यांचे 4 प्रकार तिथं खूप व्यवस्थित करा. तिथं प्रश्न नेहमी जनरेट होण्याची शक्यता आहे, कारण तो खूप मोठा महत्त्वाचा क्रक्स आहे. ज्यावेळेस आपण इन टोटल करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं फॉरेन लिकर म्हणजे काय, माइल्ड लिकर, माइल्ड बिअर. कोणीतरी ब्रिजर विचारलं होतं, ब्रिजर काय येतं, माइल्ड येतं की फॉरेन लिकर का लिकर येतं का नाही, तर ते आता लक्षात येतं आपल्याला. ब्रिजर हे जर समजा 4% कमी असेल, 4.9 काहीतरी असतंय, तर ते साहजिक 5% म्हटलं माइल्ड लिकरमध्ये जाणार. अल्कोहोल कंटेंट आलं आणि 5% कमी आलं तर माइल्ड लिकर, विषय संपला. मग ते याचा अर्थ त्यांना सगळ्या फॅक्टरी वगैरे सगळ्या बाकी परमिशन लागणार, ते परमिट वळायलाच विकणार, ते किराणा दुकानात ब्रिजर मिळणार नाही, असं काहीतरी आता सध्या आता भविष्यात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता वाईन अलाउड केलं म्हणजे पुढची स्टेप माइल्ड बिअर अलाउड करणार ते किराणा दुकानात. हे एक लॉजिकल आहे राहतं. रेव्हेन्यू जनरेशन, गव्हर्नमेंटला काय पैशाची मतलब, त्यांना बाकी फंड कमी पडला की ते असे वेगळे मार्ग काढतात. शेतकऱ्यांचा फायदा असं काही नसतो. आपल्याला त्याच्यात एक राहिलं, आपल्याला ते वाईनच्या हे जो गव्हर्नमेंटनी जो वाईनचा नियम काढला होता त्याच्यावर आपल्याला एक उत्तर तयार करायचं होतं त्यांचं, पण ते आता मला वाटतं त्यांचं सबमिट करायची डेटही निघून गेली असेल एखाद्या वेळेस. पण आता मला वाटतं थोडंसं तुम्ही अभ्यास केला का तुम्ही स्वतःही करण्या इतपत पोहोचलात की FLX काय फॉर्म नंबर FLX-C आणि FLX-D ते पाहिले आपण. FLX-C म्हणजे 1,000 रुपये देऊन लाईफ टाईम, आणि FLX-D हा 1 वर्षासाठीचं परमिट आहे. आणि FLX-C मध्ये दारू तुम्हाला देशी दारू, विदेशी दारू, वाईन काही प्यायचं असेल तर FLX-C एक फॉर्म, एक परमिट त्या अंतर्गत मिळणार. आणि FLX-D 1 वर्षासाठी काही प्यायचं असेल तरी ते. वाईनला त्यांनी ते लावलं आहे, म्हणजे वाईन पिणाऱ्याला पुन्हा देशी दारू, विदेशी दारू, फॉरेन लिकर, मग महिलेने घेतलं तर तिला ऑथॉरिटी मिळते ना काही प्यायचं असेल तर. एक प्रकारे प्रमोट केल्यासारखं आहे डायरेक्ट इनडायरेक्टली. आपल्याकडे महिला सेन्सिटायझेशन त्याच्यामुळेच आहे की न पिणाऱ्यांना प्रमोट करतात का तुम्ही एक प्रकारे. हा त्या वाईनच्या संदर्भातला इश्यू होता. पेपर सेटरला माहीत आहे, पेपर सेटर वाईनची डेफिनेशन कायद्यामधून किंवा नियमांमधून आणि वाईनचा नियम याच्याबद्दल व्यवस्थित लक्ष देणार आहे. ते आपण पण रिव्हिजनच्या वेळेस व्यवस्थित लक्ष द्यायचं. मॅन्युअल 1 झाल्यानंतर आपण मॅन्युअल 2मध्ये आलो होतो. मॅन्युअल 2मध्ये आपण 3 कायदे पाहिले होते. मॅन्युअल 3मध्ये देखील 3 कायदे पाहिले होते. मॅन्युअल 2मध्ये आपण ते MTP वगैरे ते पाहिले होते. पहिला कोणता होता, मग काल लिहून दिलं ते मी तुम्हाला, कोणता, ड्रग्स कंट्रोल ॲक्ट होता. नंतर MTP होता. MTPचा लॉंग फॉर्म मेडिसिन अँड टॉयलेट प्रिपरेशन. आणि तिसरा SP स्पिरिशियस प्रिपरेशन. त्याला उदाहरण घेतलं होतं आपण इंटरस्टेट ट्रेडचं. स्पिरिशियस प्रिपरेशन तिसरा कायदा होता, स्पिरिशियस प्रिपरेशन इंटरस्टेट ट्रेड कॉमर्स कंट्रोल करण्यासाठी. त्यात गुजरात राज्याचं उदाहरण घेतलं होतं. MTPमध्ये आपण मेडिसिन टॉयलेट प्रिपरेशनचा एक नियम पाहिला होता, खूप मोठा नियम आहे. त्यातून मागचे 2 प्रश्न होते, यावेळेस 2पेक्षा जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे. नंतर पहिला ड्रग्स कंट्रोल ॲक्ट होता, तो एक सोपा होता कंटेंट आणि त्याचे नियम तर खूप छोटे होते, त्याच्यामुळे ते आपल्याला एक आवाक आला होता कुठे. आपण त्याचं रिव्हिजन काल परवाच केली आहे. नंतर मॅन्युअल 3मध्ये आपण 3 कायदे पाहिले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कोणता होता, NDPS कायदा, त्याचे 2 नियम, त्याच्यानंतर छोटे नियम, हे सगळं. मग NDPS कायद्यामध्ये 3 प्रश्न, NDPS नियमामध्ये 2-2 प्रश्न, असे करून 6-7 पर्यंत जातात. कारण त्यांना नंतर OPM कायदा आणि पॉयझन कायद्यामध्ये प्रश्न काढण्याचं कंटेंट लिमिटेड सापडते, खूप जास्त नाही, पण ते 1-2 प्रश्न काढणार त्याच्यावरून. पण मग पॉसिबिलिटी काय आहे की एक प्रश्न समजा OPM कायद्यावरून काढला, एक प्रश्न पॉयझन कायद्यावरून काढला, तर मग त्याला 8 मार्क याच्यावरून काढण्यास स्कोप राहू शकतो NDPS कायद्यावरून. पण त्याला जर OPMवर 2 आणि याच्यावर पॉयझनवर 1-2 प्रश्न काढायचे असतील तर मग इथला स्कोप कमी झाला 6 मार्काचा. तर मला असं वाटतं की ते असंच करतील, हा NDPS कायदा आणि त्याच्या नियमांवरचा कंटेंट मार्क वाढवतील. यावेळेस ते प्रमाण आत्तापर्यंत 10चं होतं, कदाचित 10चं थोडंसं वाढू शकतील, 12पर्यंत 13पर्यंत NDPS आणि म्हणजे मॅन्युअल 3वरचं वेटेज. त्या बदल्यात ते मॅन्युअल 1चं वेटेज कमी करू शकतील. एक पॉसिबिलिटी आहे, म्हणजे एक जस्ट वाटतं की असं एखाद्या वेळेस करू शकतात. नाकारता येत नाही. ते पेपर सेटरचं काय असं त्यांना मॅन्डेट नाही आहे की तुम्ही 10 मार्कच दारूबंदीला आणि 10 मार्कच किंवा 15 मार्कच मॅन्युअल 1ला विचारा. अशा एक सगळ्या पॉसिबिलिटीज वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आहेत. पण आपण रिव्हिजन करताना आपण ज्या पॅटर्नमध्ये केलं तेच करायचं. NDPSचं लाईन टू लाईन वाचायला जायचं नाही, अर्थ वेगळे निघतात. NDPS कायदा हा टेक्निकल कायदा आहे, तो काय आपल्या शासनासाठी किंवा यासाठी नाही. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि बाकी सगळ्या देशांचे कायदे याच्याशी सगळे मिळते जुळते असणार आहेत. त्या हिशोबाने त्यांनी बनवले डिक्लेरेशन वाईज 3 डिक्लेरेशन पाहिले होते आपण NDPSमधले. त्यानंतर त्याची डेफिनेशन पाहिली होती. पर्सनल कन्झम्पशनची यूजसाठी एक डेफिनेशन पाहिली होती, ते ऑड होतं. नंतर पॉपी स्ट्रॉ निर्यात करायचं असेल तर ते काय त्याच्यात इन्क्लूड होतं की नाही, ते त्याला निर्यात करता येते, त्या संदर्भात एक तरतूद, ऑड तरतुदी लक्ष द्यायच्या, ऑड तरतुदी लक्ष द्यायच्या. शिक्षा पाहिल्या होत्या त्यांच्या, शिक्षा आपण 3 पार्टमध्ये केल्या होत्या. काय, स्मॉल क्वांटिटी, लेसर दॅन LC आणि C, त्याच्यामध्ये सगळ्या पॅटर्न. नंतर मग एक फाशी शिक्षा किंवा मृत्यूदंड एक पाहिलं होतं, त्यासाठी 3 कलम पाहिले होते.
तीन सगळे त्या 3 कलमांना सगळी फक्त कमर्शियल क्वांटिटीची शिक्षा होती आणि तेच कलम होते. त्यांनामध्ये त्यांनी एक चार्ट दिला होता. चार्टमध्ये क्वांटिटीज मेन्शन केल्या त्या ओपीएम संदर्भातल्या काही क्वांटिटी होत्या. त्यानंतर कोकेनची एक होती आणि नंतर मग LHC आणि टी काय ते 2 होते त्याच्या होत्या क्वांटिटी. त्या क्वांटिटीवर अमाऊंटवर एकदा लक्ष राहू द्या की कोणत्या किती आहेत काय आहेत, कारण त्यांना त्या क्वांटिटीच्या पुढचे जर गुन्हे झाले, कारण आर्यन खानच्या संदर्भात त्या संदर्भात हे खूप चाललं होतं की याच्याकडे खूप कमी सापडली, जास्त नव्हती, कारण शिक्षा जास्त होती त्यांना. पुन्हा पहिल्या वेळेस सापडली, दुसऱ्या वेळेस पुन्हा सापडली तर झालं मग काय म्हणजे मृत्यूदंड किंवा जास्त शिक्षा होतील अशा शक्यता ना, कारण हे ड्रगिस्ट ते त्यांना माहीत आहे हे उद्या आज न उद्या करणारच नशा आणि पकडणारच. त्याच्यावर क्वांटिटीजवर कोर्ट केसवर खूप चर्चा होती. त्याच्यामुळे क्वांटिटीज ज्या लेसर ज्या होतील म्हणजे ह्या ज्या आपण पाहिल्या चार्टमधल्या क्वांटिटीज त्याच्यावर व्यवस्थित करा लक्ष. त्याच्या आता नेमकी आता लक्षात नाही ड्रग्स कोणतं होतं त्याच्याकडं आर्यन खानकडं. जर ते सापडलं ड्रग्स कोणतं सापडलं होतं ते त्याच्याकडं, जर ते ड्रग्स इथं कुठं बसत असेल तर ते एक लक्ष राहू द्या की त्याची नेमकी किती क्वांटिटी होती. कोकेन होतं की हिरोईन होतं. हिरोईन आपण कशापासून करायचं आहे आणि कोकेन कशापासून? ओपीएमपासून काय करायचं आहे? हिरोईन. कोकेनपासून कोका. कोकेन आणि कोकाच्या संदर्भातलं फक्त NDPSमध्ये आलं होतं. दारूबंदी अधिनियममध्ये त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं होतं. दारू आता NDPS कायद्यामध्ये दारू नाही आहे पण बाकी सगळे, आणि दारूबंदी अधिनियममध्ये कोका नाही आहे बाकी सगळे. लक्षात येते? थोडासा तो मायन्यूट डिफरन्स होता. म्हणजे पेपर सेटर ऑप्शनमध्ये तुम्हाला आलं तर दारू हे कधीच NDPS कायद्याच्या याच्यामध्ये दारू या ऑप्शनमध्ये टिक नाही करायचं. त्याचप्रमाणे कोकाचं जे कोका प्लांट किंवा कोकाच्या संदर्भातले ते दारूबंदी अधिनियममध्ये प्रश्न काही आला तरी कोकाच्या याच्यात कधीच टिक करायचं नाही. असं एक एलिमिनेट होतं. पेपर सेटर टाकणार ते कोका दोन्हीकडे टाकणार किंवा दारू दोन्हीकडे टाकणार, एक एलिमिनेशन होणार आपल्याला त्यांनी. नंतर त्याचे रूल्स पाहिले. एक केंद्र शासनाचा मोठा रूल होता तो पाहिला आणि एक महाराष्ट्र शासनाचा रूल पाहिला. केंद्र शासनाचा रूल आपण इन डिटेल व्यवस्थित घेतला होता. थोडेसे आपल्या कदाचित मला वाटतं इथं नोट्समध्ये थोडी तफावत होती पण आपण ते व्यवस्थित 1-2 वेळेस काल रिव्हिजनने थोडं केली कम्पॅरेटिव्हली. नंतर महाराष्ट्राचा नियम तिथं फॉर्म नंबर विचारतात नेहमी, सोपे फॉर्म असतात ते. त्याच्यामध्ये गांजाचा फॉर्म नंबर जरा वेगळ्याने सुरू होतो. लक्षात आहे सगळ्यांना? तर तो एक पाहिला आपण. त्याच्यातले नंतर आपण NDPS डायरेक्ट फॉर्म नंबर होते 1, 2, 3 काय होते ते एक व्यवस्थित, कारण NDPS असे डायरेक्ट NDPS आणि महाराष्ट्र नियम फॉर्म नंबर हे जरा तरतुदीत बसत नाहीत व्यवस्थित. नंतर त्यानंतर आपण पॉयझन रूल पाहिला होता. पॉयझन कायद्यामध्ये एवढा कंटेंट विशेष नव्हता. नियम करू शकतात शासन आणि राज्य शासन आणि केंद्र शासन. त्यानंतर पॉयझनचे नियम पाहिले होते. पॉयझनमध्ये शेवटी 2 क्वांटिटीज पाहिल्या होत्या. पॉयझनचं लॉजिक तयार केलं होतं. पॉयझन कुणी विकायचं कुणी विकत घ्यायचं ते विकणारेचं आपण पाहिलं होतं. कोणताही व्यक्ती विकणाऱ्या व्यक्तीकडे जनरली हे पाहिजे काही क्वालिफिकेशन, परंतु मालक असं नाही त्याचा रिलेटिव्ह असेल तर विकू शकतो पण 100 किलोपर्यंतच. पण घेणारा आता विकणारा जेव्हा रिटेलरने विकतो त्यावेळेस तो कोणाला ओळखीच्या लोकांना विकतो ते एक जरा वेगळ्या तरतूद आहे. आपण तिथे स्टार केला होता की परमिट होल्डरला जर असं विकत असेल तर परमिट घ्यायचं पण त्याला ते द्यायचं नाही, पण विष द्यायचं, पॉयझन द्यायचं त्याला विकायचं, पण परमिट आपल्याकडेच एक कॉपी ठेवायची. त्यानंतर शेवटी 2 एक सायंटिफिक हे पाहिलं होत्या टर्मिनॉलॉजी आणि त्याच्या क्वांटिटी पाहिल्या होत्या त्यांची 450 किंवा 500 जे असेल आणि त्याच्या प्रमाणात त्याला डायल्यूट करण्यासाठी आपण डायल्यूट इमॅजिन करू सूट वगैरे होतं आणि दुसरं खाली एक वेगळं काहीतरी ब्ल्यूचं नावचं होतं. तर ते एक आपल्याला व्यवस्थितरित्या करून घ्यायचं, कारण पेपर सेटर जर तोच असेल तर खोलात जाणार. आता त्याला माझ्या अंदाजे तोच पेपर सेटर आणि या क्वांटिटीजवर ह्यावेळेस हे जे शेवटच्या 2 ज्या दिल्या केमिकल त्याच्यावर ते इकडे येऊ शकतो यावेळेस पेपर सेटर, असा एक माझा अंदाज आहे पॉयझनच्या संदर्भात. नंतर ओपीएमचं पाहिलं. ओपीएमचं आपण कलम नंबर 3 वगैरे पाहिला का तिथंच आपलं ओपीएम म्हणजे काय, ओपीएम स्मोकिंग असेंब्ली काय होती, म्हणजे जमाव तो काय होता, मग त्यामध्ये नवरा बायको पिल्यावर त्यांची असेंब्ली म्हणायची का, आणि मग जर किंवा असं साधारण लोक चहा पित आहेत आणि तिथं तर त्याला ओपीएम स्मोकिंग असेंब्ली म्हणायची का, पण म्हणायची असेल तर कधी, ती नंतर जर झाली कोणी म्हटलं की माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा काय, तर ते तिथं आपला क्रक्स पाहिला, तिथं क्वेश्चन जनरेटिंग फॅक्ट्स होत्या. त्यानंतर ओपीएममध्ये मग खाली शिक्षा पाहिल्या, जर ओपीएम कोणी घेतलं तर काय, मग जमावाचा भाग असेल तर काय, किंवा त्या संदर्भात शिक्षा वगैरे होत्या, आणि मग शेवटी जनरल तरतूद होत्या. सगळीकडे अपीलच्या प्रोसिजर आपण पाहिल्या होत्या, 3-4 जागेवर पाहिल्या होत्या. मला वाटतं महाराष्ट्र रूलला अपील प्रोसिजर होती, NDPS रूल होते त्याच्यामध्ये पण बऱ्याच जागेवर अपील प्रोसिजर होत्या. NDPS कायद्यामध्ये देखील 1-2 जागेवर अपील प्रोसिजर होत्या. दारूबंदीमध्ये अपील प्रोसिजर होती. नंतर हे जे आत्ता आपण पाहिला ओपीएमचा शेवटचा भाग त्याच्यामध्ये अपील प्रोसिजर होती. नंतर पॉयझनमध्ये अपील प्रोसिजर नव्हती मला वाटते. पॉयझन रूलमध्ये अपील प्रोसिजर माझ्या लक्षात नाही, पण ह्या ज्या अपील प्रोसिजर आहेत त्या दारूबंदीच्या आपल्या परफेक्ट राहायच्या आणि दारूबंदीच्या फ्रेममध्येच सगळ्या बसतात, वेगवेगळ्या बसतात. ते NDPS केंद्राचा नियम जो आहे तिथं सगळ्या थोड्याशा एक कमिशनर आणि फक्त 30-30 आणि 60-60 अशा त्या वेगळ्या बसतात. ह्या लॉजिकमध्ये ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी एलिमिनेट होतील. आता आपण टायमिंग किती झालं आहे? 29. आपण क्वेश्चन पेपर चालू करू. आता सगळ्यांनी जे क्वेश्चन पेपर असावेत असं एक्सपेक्टेड नसतील तर ज्यांच्याकडे क्वेश्चन पेपर आहे त्यांच्या शेजारी बसा. आर्यन खानचं कोणतं आहे?
कोकेन. चरस आपण आता प्रश्न चरस कशापासून करतात? भांग. चरसचं पुढचं एक चरस कशापासून? भांगे झाडापासून. आता तो आपण जो चार्ट पाहिला ते शिक्षेला, त्यामध्ये चरस नव्हतं, त्यात ते हाशिश होतं. पण हाशिश देखील भांगेपासूनच तयार करतात. मग पेपर सेटर काय करेल? ह्या हाशिशची क्वांटिटी विचारेल. हाशिशची किती? 20 किलो होती. तर ती हाशिशची क्वांटिटी. कारण आणि दुसरं काय होतं? कोकेन तर कोकेन किती? आणि 0.1% वगैरे आपण एक आठवते कोकेनचं. कोकेनची इथं क्वांटिटी किती होती? 500 ग्रॅम. मग या क्वांटिटीवर व्यवस्थित लक्ष ठेवा. क्वांटिटी ते विचारू शकतात. कारण पेपर सेटर जरा त्याला माहिती आहे आपल्याला हे काय उद्या प्रश्न काढायचे, तर आत्तापासूनच तयारी करून सुरू करतात. ते लगेच नाही करत ऐन वेळेस. 2017चा अगोदर प्रश्न पेपर सेटर काढू. 17चा पेपर सोपा होता. सगळ्यांकडे पेपर आहे का? नसेल तर कोणा शेजारी बसा, म्हणजे आपल्या नजरेखालून जाईल सगळं. ए सेटमध्ये कुठून चालू होतात पेपर? काही प्रश्न लक्षात येत? बरं, एक काम करायचं बरं का, ज्यांच्याकडं आहे ना त्यांनी आपण ज्यावेळेस प्रश्न पाहू तिथं आपला प्रश्नाचा चॅप्टर किंवा टॉपिक कोणता आहे तो लिहायचा. म्हणजे एनडीपीएस रूल आहे केंद्राचा, एनडीपीएस राज्याचा रूल असे त्याच्यावर बाजूला लिहून घ्यायचे. जर नसेल तर मोबाईलमध्ये केलं तरी चालेल, काही अडचण नाही. आणि नाहीतरी मग नाहीतरी मी यूट्यूबवर टाकणार आहे, त्याच्यामुळे काही अडचण नका समजू तुम्ही. टाकू का नको? आपल्या ऑनलाईनवाल्यांतर लागेल, थोडंसं माझं मार्केटिंग होऊ द्या. बरं, किती याच्यात कुठून चालू होता प्रश्न? आहेत सगळे? 76. उत्पादन शुल्क नियमावलीनुसार PALL हे पुढीलपैकी कशाचं संक्षिप्त रूप? कशाचं आहे? नियम सांगा नुसतं. आता काय, आता पोर्टेबल लिकर नवीन मुलांसारखं नाक करू तुम्ही. नियम कोणता आहे? पोर्टेबल लिकर तोच नियम असतोय. आपण फॉरेन लिकरचा सुरुवातीला दुसऱ्या भागात पहिलाच आहे फॉरेन लिकरचा पोर्टेबल लिकर रूल आहे. बरं ठीक आहे, आता तुम्ही लिहा. आता मी काही लिहित नाही सगळं ते, कारण मी पण लिहिलेलं नाही त्यात. हे लक्षात आले सगळ्यांना? PLLचा सरळ लॉंग फॉर्म सोपा प्रश्न आहे. प्रश्न वाचायची गरज आहे का? अकॉर्डिंग टू एक्साइज मॅन्युअल PLL इज ॲब्रिव्हिएशन ऑफ, किंवा उत्पादन शुल्क नियमावलीनुसार PLL हे पुढीलपैकी कशात संक्षिप्त रूप आहे? आता हे त्यांचा एक्साइज मॅन्युअल हा शब्द चुकलाच तसा. एक्साइज मॅन्युअलमध्ये जर एक्साइज मॅन्युअल हा कायद्यानुसार शब्दच नाही आहे, पण ते पेपर सेटर एक्साइज मॅन्युअल रेफर करतो म्हणून. तर हे तो जो नियम होता पोर्टेबल लिकर नियम, त्याच्या अंतर्गत PLL याचा अर्थ काय? ते खाली काय दिलं? सेकंड पोर्टेबल लिकर लायसन्स. ठीक आहे. आता 77 ताडी वर्ष लक्षात सगळ्यांच्या? आपण वर्ष पाहिले होते, आणि ताडीचं कसं पुढं सरकत चालले होते वर्ष ते पाहिले होते. हे आता ताडी नियम बाजूला लिहायचं असेल तर लिहून घ्या फक्त, कोणाला वाटलं तर आवश्यकता. नंतर 78चं पाहिलं, वर्धा सोडून इतर राज्यात कुठे सौम्यवदन वगैरे, ते किती वर्ष होतं? सौम्य असं काय करता? सौम्य किती? तुम्ही असं वर्धा जिल्हा सोडून आहे ना त्याला. हे बघा, आता हे पेपर सेटरच्या वेळेस असे प्रश्न काय करायचे? सोडून, ह्याच्यातला क्रक्स ते म्हणजे कन्फ्युजिंग शब्द झाला, वर्धा जिल्हा सोडून. मग सोडून नेहमी पेपर सोडवताना गोल करायचं, म्हणजे वर्धा सोडून मग बाकी महाराष्ट्रात सौम्याला वय किती आहे. आता तुम्ही 25 जे सांगितलं ते वर्ध्यासाठी सांगितलं होतं. लक्षात आलं का काय झालं? 21 आणि 25चं कन्फ्युजन कशामुळे झालं? कारण प्रश्न व्यवस्थित नाही वाचला. सौम्याचं रेग्युलर सौम्याचं किती आहे? 25. नाही, रेग्युलर सौम्याचं 21, पण वर्ध्याचं सौम्याचं किती आहे? 25. मग हे 21 आणि 25 मध्ये कन्फ्युज झाला. याच्यातला अर्धा महाराष्ट्र अभ्यासातला याच्यात जाणार होता, तर ते गेले पण बरेच जण. ते आपण लक्ष ठेवायचं, आपल्याला माहित आहे काय. बरं, याचा स्पेसिफिक असं काही नव्हतं. वर्धाची एक ऑर्डर होती आयुक्तांची, त्यामध्ये हे मेन्शन होतं. बाजूला फक्त वर्धाची एक ऑर्डर असं लिहून घ्या आयुक्तांची, किंवा गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काहीतरी होतं. नंतर 79चं किती? मृत्यूनंतर कायदेशीर वारसांच्या नावे अनुज्ञप्ती हस्तांतरित करताना किती शुल्क आकारण्यात येते? किती होतं? शुल्क नाही. तो आपला नियम आपण पाहिला होता, एक फॉरेन लिकरचा एक नियम होता. तो लक्षात येतो कोणाच्या? माझ्या नेमकी आता हे नाही आहे, पण फॉरेन लिकरच्या टॉपिकमधले आहे ना सगळ्यांच्या लक्षात. आपण ते भागीदारी वगैरे पाहिलं होतं, पार्टनरशिप असन तर काय स्पेशल तरतुदी होतं. एक 4 नाव होतं स्पेशल तरतुदी, असं स्पेशल काहीतरी परमिट किंवा स्पेशल असं काहीतरी त्या नियमाचं नाव होतं. तर तो नियम आहे हा. आणि याच्यातील उत्तर प्रश्न सोपा आहे. कोणाला अवघड वाटतोय का? शेवटचा आपण खूप व्यवस्थित पाहिला होतो. नंतर
तुम्ही आता पेपर प्रश्न मराठीत वाचणार की इंग्रजीमध्ये, याचा तुमच्या याच्यात पहा. काही जण इंग्रजीमध्ये वाचा, काही जण मराठी, जसं कम्फर्टेबल असेल. कंटेंट आपला महत्त्वाचा आहे. वरचे तुम्ही ऑप्शन जरी पाहिले वर 16 चौरस मीटर आणि 220 मीटरपेक्षा कमी असू नये. 220 कुठं होतं का आपल्याला? 16 होतं, पण 16 कशाचं होतं? आणि मग हे कशाचं? ताडीच्या दुकानात साईज आणि याच्या दुकानात साईज. ताडीची 9 दिली होती आणि 16. हा बघा, आता हे आपण सध्याचं जे दिले त्यावेळेस अमेंडमेंट वगैरे त्यांनी कन्सिडर नव्हत्या केलं. आता जे नवीन चेंजेस झाले त्या सर्क्युलरमधून आपण कव्हर करणार आहेत की हे नेमके नवीन काय चेंजेस आहेत का शॉपच्या साईज. तसंच फॉरेन लिकरच्या मग वेअर हाऊसची साईज होती, काय होती ती, किती साईज आणि किती बॉक्सेस ठेवू शकतात असं काहीतरी होतं अशी. नंतर तीच देशी दारूची पण होती, आपण किती केसेस नव्हता शब्द, किती बॉक्स ठेवू शकतात. आणि तर त्या व्यवस्थित पाहिजे. आता यांनी याच्यावर विचारले म्हणजे त्याच्यावर पुढच्या केसेसवर विचारून साईजवर विचारू शकतील. याचं झालं लक्षात. CL3 म्हणजे काय? CL3 देशी दारूचं विचारले त्यांनी. आता बघा CL3चं इथं कुठंच पुढं कंट्री लिकर दिलं की त्यांनी तसं, आणि त्यांनी मग देशी दारू दुकानाच्या साईजेस सांगितल्यात. काय मग काय बरोबर, काय अ बरोबर 2, ब बरोबर काय, ब तर चुकीचंच आहे. इथं अचं बरोबर आहे. एक हां असं ते काय विचारले? नॉट करेक्ट. नॉट करेक्ट कोणतं आहे मग? ओनली बी. उत्तरात ओनली बी. बरं, एक सर्व्हिसमॅन ज्यावेळेस तुम्ही उत्तर करता, आता त्यांनी स्पर्धा परीक्षा जास्त अनुभव हे असे प्रश्न काय करताल तुम्ही, वरती अला छोटंसं टिक करायचं आणि बला छोटं क्रॉस करायचं, आणि उत्तर ते वरचं नाही आहे, उत्तर खाली आहे. उत्तर जे बी ओनली, चुकीचं फक्त 2, एकात एक येते. तर असे प्रश्न काय करा तुम्ही, हे असे टाईपचे स्टेटमेंट बेस प्रश्न, याचे तुम्ही 10-20 प्रश्न याच्यातले सगळ्याच्यातले व्यवस्थितरित्या पहा. कुठं नाही दिलं आहे, कुठं आहे दिलं आहे, कुठं नसणे दिलं आहे, कुठं असणे दिलं आहे, त्याला गोल करायचं आणि उत्तर नेमकी काय. कारण परीक्षेमध्ये चांगल्या मुलांचं कन्फ्युजन होतं. आपण वर टिक समजा वर करतो आणि ओनली बी जर 3ला दिलं असतं तर खालच्या ऑप्शनमध्ये तुम्ही तरी 2लाच टिक केलं असतं. असंच होतं स्पर्धा परीक्षेत. मला वाटतं जुन्या मुलांना थोडासा अनुभव असतो. एक तरी प्रश्न असतो 1-2-3 वर्षात आपला चुकलेला, तो असा इथं चुकतो. तर 1 मार्काची आपल्याला आता सिलेक्शन व्हायचं आहे. 1 मार्क असं सोडून नाही चालायचा. ह्या सिली मिस्टेकमधल्या सिली मिस्टेक आहेत, तर ह्या अशा सिली मिस्टेक होऊ द्यायच्या नाहीत. नंतर 81 विदेशी दारूची विक्री करण्याकरिता असलेले FL3 अनुज्ञप्ती पोलिसांच्या आयुक्तांच्या परिक्षेत्राबाहेर डॅश डॅश ते डॅश डॅश वेळेत उघडे राहू शकतील. आता याच्यात वेगळ्या प्रश्नामधला ट्रिकी शब्द काय? पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राबाहेर आपण पाहिलं होतं. कमिशनरच्या लॉजिक काय घेतलं होतं, तिथं पोलिसिंग कमी राहील म्हणून त्यांचं लवकर बंद दुकान होतील. आयुक्तांचं किती, कमिशनरेट एरियामध्ये किती वाजता बंद होता तो? 1:30 वाजेपर्यंत. मग याचं उत्तर काय? पहिलं 11:30, 23:30. पेपर सेटरला तेच म्हणलं होतं आपण, ते 23:30च टाकणार, तो तसेच टाकतो तो. नंतर 82 तो जो आदेश होता 2008चा नुसार ग्रामसभा ठरावावेळी मतदारांची पडताळणी डॅश डॅश हे त्याच्या क्षेत्राच्या राज्य उत्पादन शुल्क निरीक्षणासह करतील. ते कोण करणार होतं आपण आठवतं? शेवटी एक पाहिलं होतं आपण, तो नियम आठवतोय आपण, एक शेवटी मॅन्युअल 1च्या शेवटी घेतलं होते. आणि ते एक फार टेक्निकल गोष्ट घेतली होती की समजा एक कलेक्टर असेल, कलेक्टर तो ऑथराईज करील आणि त्या संदर्भात. आता त्यांनी बघा ग्रामसभा केल्यामुळे अथवा नगर परिषद महानगरपालिका वॉर्डातील मतदारांनी निवेदने बंद करणे आदेश, हे वॉर्डमधलं होतं. ते 2 प्रकार आपण पाहिले त्यामध्ये. एक होतं ग्रामीण भागातले, एक होतं शहरी भागातले. शहरी भागातले दुकानं बंद करण्यासाठी काय कोण मेन्शन केलं होतं. आता यांचं जरा याच्या हेडिंगच्या मध्ये जरा कन्फ्युजन आहे. पण त्यानंतर बघा ते झालं याचं नाव, कशाचं, आदेशाचं नाव. आता त्यानंतर 2008 नुसार ग्रामसभा ठरावावेळी, मग पुन्हा काय आलं ते ग्रामीण भाग, ग्रामसभा ठरावावेळी मतदारांची पडताळणी हे त्या क्षेत्राच्या राज्य उत्पादन शुल्क निरीक्षणासह करतील. आता कोणतं उत्तर होतं? BDO होतं का नायब तहसीलदार होतं? आपण नायब तहसीलदार कुठं पाहिला होता? तो याच्यात 34 मध्ये पाहिला होता. 134 मध्ये दारूबंदी अधिनियममध्ये 134 मध्ये काहीतरी तिथं एक अधिकारी सांगितला होता. आणि त्या तिथं पण गडब सांगितला होता तिथं पण. इथं काय BDO? ठीक आहे, BDO. पण इथं हे बघा प्रश्नाचं उत्तर एक्सपेक्टेड नाही एक्झॅक्टली, पण तुम्हाला हे आठवतंय का आपण हे घेतलंय आणि कुठं घेतलंय? इथं आता हे बघा एक सर्व्हिसमॅन, तुम्ही इकडे लक्ष द्या. आता हे तुम्हाला एक्सपेक्ट नाही की तुम्ही प्रश्नाचं उत्तर देताल इथं लगेच, पण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आपण एक कव्हर केलंय आणि कोणत्या भागात कव्हर केलंय. मॅन्युअल 1च्या शेवटच्या भागात आपण कव्हर केलं होतं.
तर हे तिथं आपण व्यवस्थित तो पाहिला होता. लगेच तुमच्या सगळ्या रिवायझन झाले नसतील, पण एक कुठं कुठं कंटेंट आला आपल्याला तो आयडेंटिफाय करायचा आहे. 83 महाराष्ट्र विदेशी मद्य रोखीने विक्री नियम. आता तुम्ही इंग्रजीमध्ये वाचा, मराठी वाचा, काय असं हे नाही, मी जरा मराठी वाचतो. 1989 नुसार व्यापार व आयात अनुमती खालीपैकी कोणत्या दिवशी बंद ठेवावी, हा प्रश्न जरा कन्फ्युजिंग होता. त्यांनी श्रीरामनवमी एक ॲड केलं होतं उत्तरामध्ये, तर मला वाटतं ते मुलांनी बऱ्याच वेळेस ऑब्जेक्शन घेतलं होतं. याचं उत्तर त्यांनी चुकीचं दिलं होतं आणि मग नंतर चेंज नाही केलं. लेटेस्ट अमेंडमेंटमध्ये देखील काही चेंजेस असे दिसले नव्हते. तर आपल्याला साधारणतः माहीत आहेत कोणते आहेत, तसं म्हटलं तर कोणते आहेत, हे आषाढी आणि एक काय म्हटले, हां, पण सोलापूर नाही याच्यात नाही. त्याच्यामुळं त्यांनी मला वाटतं श्रीरामनवमी ॲड केली होती. ABC काहीतरी आहे ना, ABC काहीतरी उत्तर दिलं होतं, पण श्रीरामनवमी आपण पाहिलं कुठंच नाही, आपल्याला झालं नव्हतं त्यावेळेस, नव्हतं. आणि नवीन अमेंडमेंटमध्ये देखील श्रीरामनवमी असं काही नव्हतं. पण हे त्यांच्याकडून मिस्टेक होतं. आपल्याला अंडरस्टँड आहे, आपल्याला काय होतं ना, हे आषाढी आणि कार्तिकी. बरं, पण याचं उत्तर काय, कोणाकडे आन्सर, हे आन्सर आहे का? चार दिले ना, वरीलपैकी नाही. मग आता ठीक आहे, 4 दिले म्हटलं, मग आपलं काय चुकलं आता? 4 5 उत्तर काय आहे? नन ऑफ द अबव. नन ऑफ द अबव. का बरं नन ऑफ द अबव दिले? हे आषाढी एकादशी कुठं बंद होतात ते? पंढरपूरला. पंढरपूरच्या वेळेस तिथं बंद आहेत. आणि त्या व्यतिरिक्त हे याच्यावर आमची चर्चा पण झाली, मला वाटतं. हां, मला वाटतं याच्यावर आमची चर्चा झाली, कारण आपण पाहिली होती, एक लिस्ट पाहिली होती की दारू दुकानं कोणत्या दिवशी बंद असतील. 8 ऑक्टोबर 9 प्रकार होते, पण ते कशासाठी होते? दुकानं, देशी दारू, ताडी आणि परदेशी दारूचे दुकानं बंद असताना होते. आता यांनी काय विचारले, ट्रेड आणि इम्पोर्ट म्हणजे आया ते होलसेलर ते म्हणतात. होलसेलर या वेळेस बंदच नसणार आहेत. होलसेलर काय, संडे आणि कोणता सांगितलं आहे? 2 ऑक्टोबर संडे आणि पब्लिक हॉलिडे. लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं का? होलसेलर कुठं दिला आहे हे हा प्रश्न तसा थोडासा त्यांनी कन्फ्युजिंग कसा टाकला होता, दिसायला सोपा दिसतोय, पण लक्षात आलं तुमच्या कसा केला होता त्यांनी? म्हणजे काहीच लिंक नाही, होलसेलरमध्ये काहीच याचं मेन्शन नाही, पण त्यांनी उत्तर ऑप्शन घेतले विदेशी दारूच्या खालच्या चॉईसमधून. त्याच्यामुळे प्रश्न इथं एक्सपेक्टेड होतं, प्रश्न व्यवस्थित वाचणं आणि व्यवस्थित समजणं. 84 औषध, ते कोणतं होतं? महाराष्ट्र औषध द्रव्य नियंत्रण अनुज्ञप्ती म्हणजे लायसन्स. जिल्हाधिकारी जिल्ह्याची लोकसंख्या भागिले डॅश डॅश किती जास्त विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रीसाठी इतके किरकोळ काय खाली किती होते, डिवायडेड बाय पॉप्युलेशन डिवाइड बाय 10,000 आपण पाहिलं होतं. हे पण सोपं होतं. हे कोणत्या नियमातील औषधद्रव्य नियम कोणता होता, म्हणजे मॅन्युअल कोणतं होतं? मॅन्युअल 2 मध्ये होतं, मॅन्युअल औषधद्रव्य. हे त्याच्यामुळे सांगतो की हे कायदे ज्यावेळेस तुम्हाला व्हिज्युअलाइज करणार आहेत आपण, शेवटी पानं व्हिज्युअलाइज होण्यासाठी तुम्हाला हे लॉट माहीत पाहिजे की मॅन्युअल 2 मध्ये कोणते कायदे आहेत, मॅन्युअल 3 नसेल लक्षात तर फक्त मॅन्युअल 2 लिहून ठेवायच्या बाजूला. मॅन्युअल 2 मधला पहिला कायदा आपण आज पाहिला होता. 85 आता हे असे प्रश्न इंग्रजीमध्ये बरे पडतात. स्वव्युत्पन्न, त्याच्याऐवजी मेडिसिनल प्रिपरेशन कंटेनिंग अल्कोहोल, सेल्फ जनरेटेड अदरवाइज एनी मिक्सचर और कंपाउंड ऑफ वाईन अँड मेडिसिन सबस्टन्स वेदर वाईन इज फोर्टिफाईड स्पिरिट और इज नॉट कॉल्ड ॲज. काय प्रश्न कळाला का? प्रश्न वाचा तुम्ही एकदा आणि मला सांगा प्रश्न कळाला का? बरं, प्रश्न कळाला नाही कळाला, नुसतं वर मेडिसिनल पाहिलं आणि खाली जरी पाहिलं तरी चालते. त्याला आपण काय म्हणणार? स्पिरिशियस प्रिपरेशन. त्यांनी प्रश्नात खूप सोपं होतं, प्रश्न कळणं फक्त याच्यात चॅलेंज होतं. बाकी ऑप्शनमध्ये ताडी तर काही संबंध नाही स्पिरिशियस प्रिपरेशनचा. सायकॉट्रिक सबस्टन्सचा पण तिकडे काही नाही आणि कॅनाबिस भांगचा तर काहीच इश्यू नाही. मग हे स्पिरिशियस प्रिपरेशनच आहेत. विषारी द्रव्य नियम 1972 नुसार अनुमती प्राधिकारी कोणता अधिकारी आहे? हे पाहिलं होतं आपण, तो वेगळा होता इथं, त्याला आपण एक स्टार पण केला होता, फूड अँड ड्रग वाला होता. नंतर 87 विषारी द्रव्ये बाळगणे विक्रीसाठी दिली जाणारी अनुमती म्हणजे फॉर्म ए. ते आपण फॉर्म ए डेफिनेशन मला वाटतं सुरुवातीला पण दिला होता आणि शेवटी पण फॉर्म एचं दिलं होतं, फॉर्म ए परमिट होल्डरला कसं विकायचं काय. 88 गुंगीकारक औषधद्रव्य म्हणजे कोणता? आता बघा पेपरच्या वेळेस काय करायचं, नार्कोटिक हे जे ना गुंगीकारक औषधद्रव्य आणि तो नियम 1985 पाहिला का मधलं काही वाचायचं नाही, ते शब्द वाचण्यातच नाही तर वेळ जाईल, कारण तो 3 लाईनीचा प्रश्न आहे. 3 लाईनचा प्रश्न किती कमी वेळात झाला पाहिजे. मग कोणत्या व्यक्ती भांगेची लागवड करेल तिला सिद्ध अपराध ठरला असता जास्तीत जास्त वगैरे शिक्षा.
आता इथं शिक्षा कॉम्बिनेशन बघा, एक कोणती शिक्षा असणार आहे? काही न वाजता डायरेक्ट शिक्षा बघा. आपल्या कॉम्बिनेशनमध्ये कोणती शिक्षा बसते? एकच बसते. प्रश्न आला नाही आला, वाचला नाही आला असला, उत्तरात फक्त एकच ऑप्शन येते. आपण पाहिले होते 10 आणि 1 म्हणजे कोणती ती? स्मॉल का एल सी ती का सी ती? लेसर दॅन कमर्शियलची. 89. सगळ्यांना लक्ष देते? तुम्ही पुढं मागे जाऊ नका, मी जो प्रश्न चालला त्याच्यावरच थांबा, मग म्हणजे तिथंच तो वाचा तुम्ही पाहिजे तर. पण ते एकदम मी चालतो 89ला आणि तुम्ही 90ला असं नका करू. 89. महाराष्ट्र राज्यात वैयक्तिक सेवनासाठी अफू बाळगण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीस नमुना डायजेस्टमधील परवानगीची आवश्यकता आहे. OP किती होतं? OP 3 आणि B3 आपण लिंक केली होती. दोन्ही कशासाठी? ओढण्यासाठी. परंतु त्यामध्ये आपण पाहिलं होतं बी जर गांजाचा आहे तर दोन्हीतून एकाच वेळेस काहीतरी परमिशन मिळेल, पण परमिशन देण्यासाठी मेडिकल बोर्ड असेल आणि तो कलेक्टर देणार. कलेक्टर सांगणार तुम्हाला घ्यायचं असेल तर हॉस्पिटलमध्ये असल्यावरच घ्या. पण आपण नंतर काही 3-4 लोक 4 लोक पाहिले ज्यांना हॉस्पिटलमधले नसतील तरी पण OPM किंवा गांजा पिण्यास अलाउड करतील. 60 वर्षावरील व्यक्ती, ज्याची नशा सुटत आली आणि सर्टिफिकेट असेल असा व्यक्ती, ज्याला खूप कमी क्वांटिटीमध्ये, जो एकमेव कमावता व्यक्ती असेल आणि जो इतका ड्रगिस्ट असेल की आता नीट होणारच नाही. हे 4, हे ती लिंक आहे. लक्षात आली सगळ्यांच्या? 90. ते गुंगीकारक औषधे वगैरे कलम 42 नुसार पुढील कोणत्या अधिकाऱ्यांना झडती घेण्याचे अधिकार आहेत? हे आपण पाहिलं होतं का? तो आता यांनी आधी नियम टाकले का नियम पाहिजे होता का शब्द? ॲक्टमध्ये पाहिलं होतं का आपण? ॲक्टमध्ये दिलं होतं का नियमामध्ये दिलं त्यांनी? सेक्शनमध्ये सांगितलं. बरं ठीक आहे, पण आपण प्रश्न ऑप्शन पाहू. हवालदार व त्याच्यावरील महसूल प्रशासनाचे असणारे सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार, दुय्यम निरीक्षक व त्याच्यावर काय उत्तर आहे? याच्यात हेच ब वेगळे का जरा? सर्व तहसीलदारच्या वरचा आहे तो. मग आता यांनी काय केलं? ब वेगळा टाकला म्हणजे पाठांतर करणारी ते एलिमेंट होण्यासाठी. तहसीलदारच्या वरचा जर असेल मग त्यांना एक्सपेक्ट की तुम्हाला उपजिल्हाधिकारी कोण आहे तो माहीत पाहिजे रेव्हेन्यूचा. ठीक आहे, हा आला लक्षात? 90चा सोपा आहे. सगळे आपण 2-3 वेळेस पाहिलेत या ऑथॉरिटी अशा. हे पण हा बघा, मला वाटतं हा प्रश्न एकतर NDPS कायद्यामधला आणि NDPS नियमांमध्ये देखील मेन्शन आहे. सेम हाच अशाच कंटेंट की कोण झडती घेऊ शकतात, कोणत्या वरचे लोक अरेस्ट करू शकतात. मला वाटतं NDPS मध्ये अरेस्टचं संदर्भात इथं अरेस्ट सांगितलंय का? अरेस्ट संदर्भात एक पाहिलं होतं. अरेस्ट करायची असेल, झडती घ्यायची असेल तर आपण, मला वाटतं तिथं मी गोल केलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं. एकदम वर एक केलं आणि एकदम खाली एक केलं होतं. तुम्ही ज्यावेळेस डिव्हिजन करता त्यावेळेस लक्षात येईल. मध्ये खूप मध्ये 5-7 लाईनी सोडल्या होत्या आणि त्यानंतर डायरेक्ट टू द पॉईंट आपण गोल केले होते. हां, ते पिऊन वगैरे ते तिथं होतं आणि नंतर मग ते नियमांमध्ये होतं आणि अगोदर हे पण एका जागेवर घेतलं होतं आपण. तर ते NDPS मध्ये आहे. आपलं तुम्ही रिव्हिजन करताना लक्षात येईल तुमच्या. नंतर 91चं कलम 83 नुसार कट करणे किती लोक? 2 लोक. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम. नंतर कलम 114 नुसार आता कलम नंबर 114 लक्षात नसेल तर त्यांनी पुढं सांगितलं त्याच्यामध्ये काय फी वगैरे वसूल करायची असेल तर त्यांनी दिली नाही तर ते देण्याचे दायित्व असल्या कोणत्याही व्यक्तीकडून, कोणत्याही जामीनदार असल्या त्याच्याकडून द्या असल्या दिनांक दरमहा किती टक्के व्याज? एवढा 2% किती मोठा प्रश्न केला आहे त्यांनी. 2% व्याज सरळ लक्षात होतं. ते नुसतं व्याज आपल्याला पूर्ण याच्यात व्याज 1 किंवा 2 जागेवर चालले इंटरेस्ट आणि 2% प्रति महिना सरळ 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 व्याज. 93 137 आणि 138 कलम नंबर काय आहेत आठवते का? अपीलचं काय आहे? अपीलमध्ये अपील आठवतोय? अपील आता आपण आणखी पाठांतर नाही केलं पण अपीलमध्ये 137 अपील, 138 पुनर्निरीक्षण. ते नाही का राज्य शासन पुन्हा रिव्ह्यू करतो, पुनर्निरीक्षण करतो, त्याचा केलं ते होतं. त्यांनी काय केलं? त्यांनी उलटे केलेत तिथं. आता बीमध्ये पहा, बीमध्ये काय सांगितलं. आता हे अशा वेळेस काय करायचं एक ट्रिक सांगतो. अशा वेळेस काय करायचं, ह्या वरच्या 3 लाईन वाचण्याऐवजी अगोदर बी वाचा ना. काय फरक पडतो? बी वाचू एक लाईनमध्ये अगोदर कवर तर करू. कलम 138 जिल्हाधिकारी आयुक्त यांनी दिलेल्या आदेशावर आयुक्तांकडे राज्याकडे अपील करायचे. 38 अपीलचं आहे का? ते नाही, ते रिव्ह्यूचं आहे राज्य शासनाचं. मग आता बी लिमिट करा खालून. बी असत्य म्हणजे बी बरोबर, जिथे जिथे बी आहे बी सोडून म्हणजे कॅन्सल, एक कॅन्सल झालं. लक्षात आले? आता मग वरची वाचा. असं अगोदर एलिमिनेट करा, सोपंच येतं तिथं. कधी कधी एकाच्या याच्यातून दोन्ही सुटतात म्हणजे उत्तरातच पोहोचतो आपण आणि मग वरची वाचली तरी चालेल. मग 137 नुसार काय सांगितलं? रिव्ह्यू. 137 राज्य शासनात सांगितलं त्यांनी. राज्य शासनाला कोणतेही कागदपत्र मागवण्याचा अधिकार आहे हे
कागदपत्र मागवून पुन्हा त्याच्यावर त्या जो अगोदर निर्णय दिला अपिलामध्ये तो बदलण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी एमध्ये सांगितले. याचं फक्त 3 लाईन म्हणजे त्यांनी कलमचा जसं तसं कॉपी पेस्ट करून मधला एक भाग टाकलेला आहे. 137 जरा मोठा होता, 138 मोठा होता. लक्षात आले काय केलं, 137ला 38 केले, 38ला 37 केले, बाकी सगळं सेम. म्हणजे काय दोन्ही उत्तर काय असणार आहे, असत्य आहे. तर दोन्ही असत्य. एक सर्व्हिसमॅन इथं ट्रिक बघा, त्यांनी काय विचारलंय, दोन्ही असत्य. असत्य म्हणल्यावर काय येईल, असत्य वरचे आणि ब असत्य, मग उत्तरात आणि ब असत्य. आता वरील जर इथं सत्य कोण येते, इथं असत्याऐवजी सत्य शब्द वापरला असता तर काय असतं, तर 4 आला असता ना, बदलला असतं उत्तर. लक्षात येते का, उत्तर बदलतात. तर हे सत्य आणि असत्य या स्टेटमेंट ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व्ह करता त्यावेळेस त्या सत्य असत्याला अगोदर गोल करायचं. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की काय, याची तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला याची कमीत कमी 3 ते 4 मार्क फायदा होणार जर अशा प्रश्नांची प्रॅक्टिस केली तर. सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची. रेग्युलरवाल्यांचं पण कोणाचं कन्फ्युजन होत असेल तर प्रॅक्टिस करा. कोणीही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. अगोदर किती मेन्स दिल्यात, किती रिझल्ट आले, काही नाही. आपण इथं प्रत्येक वेळेस शून्यापासून सुरुवात करायची. किती अगोदर सिली मिस्टेक होऊ द्यायच्या नाहीत. एक सिली मिस्टेक पोस्ट गेली, या प्रपोर्शनेट चालायचं. काही असेल ते सर्व पूर्ण अटेन्शन, 100% अटेन्शन देऊनच अभ्यास प्रत्येक वेळेस तोच करायचा. कारण स्पर्धा खूप कटथ्रोट आहे. किती कटथ्रोट आहे सांगितले. से गडावरून कडेलोट केले 2 लाख लोक, तरी पण कमीत कमी 500 लोक जगतील. पण स्पर्धा परीक्षेमध्ये 100 जागा आहेत, तेवढे सुद्धा नाही, तेवढी पण पॉसिबिलिटी नाही. याचा अर्थ कॉम्पिटिशन किती कटथ्रोट असते त्याचा एक अंदाज. कॅम्पॅरिझन असं जरा ऑड आहे पण रिलेव्हंट आहे. 94 काय ते, सरकार जमा होण्यास पात्र असलेली वस्तूची यादी कोणत्या. इथं कलम नंबर विचारला, इथं पाठांतर एक्सपेक्टेड होता. पाठांतर आपण केलं नाही. किती कलम आता मलाही माहीत नाही. 98 आहे. 17 सरकार जमा होण्यास पात्र असली. मग हे याच्यावरून आपला अर्थ येतो, अंदाज येतो की कलम नंबर त्यांनी इथला का विचारला असावा. त्याच्या हेडिंगमध्ये कलम नंबर पहा बरं, हेडिंगमध्येच प्रश्न तयार होतोय का 98च्या. मग जर शक्यता आहे की हेडिंगमध्ये जर प्रश्न तयार होत असेल तर ते आपण पाहिलं होतं एक लॉजिक की ते तसे विचारू शकतात. हेडिंगच आहे, सरकार जमा होण्यास पात्र असलेल्या वस्तू. आपण अंडरलाईनिंग त्यातमध्ये हेडिंग केली होती आणि 2 शब्दाला अंडरलाईन केली होती आतमध्ये. याच्यात आपण एक लॉजिक पण घेतलं होतं की का बरं असे प्रश्न काढतील, अर्धी लाईन आणि एका लाईनमध्ये जर असं स्वतःलाच प्रश्न विचारला की असा प्रश्न पेपर सेटर विचारू शकेल का, सरकार जमा होण्यास पात्र असल्या वस्तू कोणाचा अधिकार आहे. एक तर अधिकारी विचारतील, कलम नंबर विचारतील. जर आतमध्ये कंटेंट पेपर सेटरला सापडलं नाही तर तो हेडिंगमध्ये जातो. आतमध्ये क्वालिटी कंटेंट असेल तर आतमध्ये जातो. मग तो आणि जिथं मग आतमध्ये कंटेंट नाही सापडत पण सेक्शन खूप मोठा आहे तिथं हेडिंगमध्ये काढायचं. एक लॉजिक असतं त्याला. कुणी मुलांनी एवढं वाचलं आहे पण त्याला हेड काय वाचतो ते तर माहीत आहे का, तर ते हेडिंगमध्ये कळतं. त्याच्यामुळे आपण बघा वेगवेगळ्या नियमाच्या वेळेस प्रत्येक वेळेस वाचताना काय पाहिलं आहे, हेडिंग काय नियमाचे, आपण काय आहेत, कुठे आहेत हे तुमच्या लक्षात आहे का. त्याला काय म्हणतात स्पर्धा म्हणजे बर्ड्स आय व्ह्यू. आपण ज्यावेळेस करतात तेव्हा एक आपला होलिस्टिक आपला अप्रोच पाहिजे. आपण कुठे आहेत, तुम्हाला मॅन्युअल 1 मध्ये काय, मॅन्युअल 2 मध्ये काय, 3 मध्ये काय, हा होलिस्टिक अप्रोच आला आहे. पण त्यामध्ये जसं आपण खोला जो वरून पण व्ह्यू पाहिजे आणि एकदम मायन्यूट पण गेले पाहिजे तुम्ही. मग रूल दारूबंदी NDPSच्या केंद्राचा रूल मध्ये आतमध्ये आपण जर गेलं तर त्यात बॉन्ड इन बॉन्ड आणि आउटसाईड बॉन्ड होतं. हे झालं मायन्यूट. मग त्याच्यामधून 227 एका जागेवर मेन्शन केलं होतं, हे झालं मायन्यूट. मग 3 OP 3 डिग्री प्रूफचं एक मेन्शन केलं होतं, हे झालं आणखीन मायन्यूट. हे झाला एकदम मायन्यूट अप्रोच. आणि होलिस्टिक अप्रोचमध्ये काय झालं, बर्ड म्हणजे वरचा व्ह्यू की आपला NDPS कुठे आहे, दारूबंदी कुठे आहे, मॅन्युअल कुठे आहे, प्रश्न कुठून, NDPSचा केंद्राचा रूल कुठे आहे, राज्याचा रूल कुठे आहे, हे झालं होलिस्टिक अप्रोच. हे दोन्ही अप्रोच आले का मग आपल्याला प्रश्न म्हणजे 40 पैकी 40ला जाण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. 95 105 कलम 105 काय आहे, कलम नंबर 105 पाठ असणं आवश्यक आहे. उत्पादन शुल्क आकार काय ते उत्पादन शुल्क लावायचं कसं शासनासाठी, हा नियमानुसार तर सगळं उत्पादन शुल्क लागतंय. तो कॉन्स्टिट्यूशनमधला जसं तसं घेतला आहे. त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं आणि पुढीलपैकी काय काय नाही आहे, काय नाही आहे, काय नाही आहे, लगेच काय नाही आहे, जरा विचार करा, लॉजिक लावा. फक्त उत्तर असं पाठांतर नाही देणार आहे, लॉजिक लावा. 2-13 आठवते, 2-13 काय आहेत, पदार्थ कोणते सांगा. हे 105 विचारले पण 2-13चे पदार्थ मी तुम्हाला लिंक सांगितले होते. 2-13 काय होते, 4 पदार्थ होते. कोणते होते, दारू, नंतर अफू, नंतर मादक आणि चौथं
राज्य शासन हे शेवटचं सिद्ध पदार्थ होतं का तिथं? नाही. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 213 आणि 105 लिंक आहेत. 213 मधल्या पदार्थांवरच 105 मध्ये सांगितलं की उत्पादन शुल्क लागू लावतात. 213 मध्ये आणि 214 मध्ये त्यांनी सांगितलं होतं, 214 काय सांगितलं होतं, राज्य ते अनुसूची राज्यघटनेची, आणि तिथं हे सांगितलं होतं की हे राज्यघटनेतली कॉपी पेस्ट केलेलं 105 मध्ये, आणि त्याच पदार्थांवर उत्पादन शुल्क लावू शकतात. मग हे सिद्ध पदार्थाचं आपण लॉजिक घेतलं होतं. सिद्ध पदार्थ हे इंटरनॅशनल ट्रिटीनुसार त्यांनी वेगळे काढलेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळा नियम वगैरे वेगळ्या अटी लावल्या. मग हे विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थावर हे उत्पादन 105 मध्ये मेन्शन नाही आहे. लक्षात आले? त्यावेळेचे डिस्कशन लक्षात आलेत का? हे काय पाठांतर असायची गरज नाही आहे. तुम्ही पाठ केले काही तर अडकले. लॉजिक असेल तर सुटणार प्रश्न आहे, पाठांतराचं नाहीच इथं काही. कलम नंबर 105 माहीत असला नसला काही आवश्यकता नाही, पण हे लॉजिक असेल तर सिद्ध पदार्थ आपण काय इथं घेतले नाही ते त्याच्यावरून प्रश्न सुटतोय. 96 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये खालीलपैकी कोणत्या गोष्टी निर्धारित करण्यास राज्य शासन तज्ज्ञ मंडळ. तज्ज्ञ मंडळ म्हणल्यावर लगेच घ्यायचं काय काय ते तज्ज्ञ मंडळ 6 कलम नंबर. पण त्यांनी कलम नाही विचारलं ना, ते विचारले त्यांनी 4 पदार्थ: मेडिसिनल, टॉयलेटरी, अँटीसेप्टिक, फ्लेवरिंग. वरीलपैकी सर्व. तज्ज्ञ मंडळ आणि मेडिकल बोर्ड किंवा समिती याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण समिती तज्ज्ञ मंडळमध्ये 6 मध्ये पाहिलं होतं आणि मॅन्युअलमध्ये पाहिलं होतं. तज्ज्ञ मंडळमध्ये किती सदस्य असतील, त्यांच्यातलं एक चेअरमन, मीटिंगसाठी किती वेळ हजर नाही झाल्यावर. आणि मेडिकल बोर्ड संदर्भात आपण अशी तरतूद पाहिलेली नव्हती दारूबंदी किंवा मॅन्युअलमध्ये. एका जागेवर छोटंसं पाहिलं होतं. मेडिकल बोर्डचा म्हणजे सिव्हिल सर्जन असेल एक जिल्ह्यासाठी. पुढे 97 खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अनुज्ञप्ती प्राधिकारी लायसन्स व परवाने निलंबित करू शकतात. हे आपण कलम नंबर पाठांतर एक आपण त्यावेळेस आपण एक मोठी 1 2 3 4 पाहिलं होतं. लायसन्स रद्द करण्याचा अधिकार कोणाचा, तर पुढं आपण पाहिलं होतं तो लायसन्स ग्रांट करणारा जो, आणि त्या व्यतिरिक्त राज्य शासन खाली मेन्शन केलं होतं. 54 55 काहीतरी होतं ते. आणि मग ते कारणं पाहिले होते आपण, 5 कारणं पाठ केले होते. त्यांनी फी योग्य रीतीने दिली नाही, तर त्यांनी नंतर आणखी काय होते लक्षात येत, नंतर त्याचे काही अटीचा त्यांनी किंवा कामगारांनी कायद्याचा भंग केला, त्यांनी खाली गुन्हा केला असेल, नंतर त्यांनी लपवून किंवा फसवून लायसन्स घेतला असेल, तर ह्या सगळ्या तरतुदी आपण म्हटलं होतं हे त्याच्या चुकीमुळे कॅन्सल होतंय. मग याची फीस त्याला परत करायची का? नाही. परंतु त्याच्यानंतर एक पुढचा कलम होता, तर तो त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं इतर कारणाने लायसन्स रद्द करणे, आणि अशा वेळेस आपण त्यांची फीस परत करणार होतो. तर तो इथं विचारला त्यांनी अगोदरचा. आला इथं? याचं उत्तर काय? 54. नंतर 137 अन्वये जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशावर आयुक्तांकडे आदेश दिल्यापासून किती दिवसाच्या आत? 90 का 60 का 30? नीट अपील आठवते का दारूबंदी अधिनियमचं? पहिलं ऑफिसरकडून जिल्हाधिकारीकडे किती दिवसात होतं, आणि जिल्हाधिकाऱ्याकडून आयुक्ताकडे, आणि आयुक्ताकडून वरती होतं का नाही? नव्हतं, वरती नव्हतं. बाजूची दुसरी ब्रँच पाहिली होती. आयुक्तांकडून कोणाकडे होतं? राज्य शासनाकडे. किती दिवसात होतं? 90 दिवस. त्याच्यावर अपीलचं काही मेन्शन होतं का? मेन्शन नव्हतं काही. लक्षात आहे सगळ्यांना? 99 कोणत्या कलमानुसार परवान्याशिवाय मोहा फुलांची निर्यात आयात करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर सर आपण एक्सपेक्ट केलं होता की तसाच प्रश्न राहणार. बरं हे तुम्हाला मी अंडरलाईन, हे वाचून प्रश्न अंडरलाईन नाही केल्या. बरं हे आम्ही 2017 ज्या केल्या होत्या आपल्या पुस्तकात त्याच अंडरलाईनिंग आहेत. मी त्याच्यावर एकही अंडरलाईनिंग बदललेली नाही शेवटपर्यंत आणखीन तरी ॲज इट इज. मग 17ला आपले टॉपर 24चे होते ना, 24चे टॉपर होते 25 पैकी. 25 मार्काचे प्रश्न होते, 24चे होते. 18ला काल आपले संकेत सर आले, 37चे टॉपर होते. अंडरलाईनिंग मी कोणत्याच बदलल्या नाही, कारण मी जरी बदलायला गेलो तरी माझा कदाचित अप्रोच त्यावेळेस माइंडसेट वेगळा होता. आता माइंडसेट मी बरेच दिवस अभ्यासात नाही, कदाचित थोडासा बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी वेगळ्या अंडरलाईनिंग बदलत नाही, म्हणजे बदललेलं नाहीत कोणत्याच. फक्त आपण जो नवीन नियम घेतले त्यावेळेस मी अंडरलाईनिंग केल्यात नवीन आता इतक्यात. बाकी कोणत्याच 17च्या कोणत्याही मुलाचा पेपर हे घ्या, 18चा कोणीही घ्या, हेच सगळे अंडरलाईनिंग घेतो. 100 काय ती सार्वजनिक गुत्ता वगैरे. सार्वजनिक गुत्ता जरी म्हटलं तरी त्यासाठी शिक्षा काय? एक आपल्याला माहिती आहे. आपण आता हे बघा, हा प्रश्न टेबल करणाऱ्यालाच येणार आहे. ज्यांनी टेबल नाही केला, आपण 8च शिक्षा पाहिल्या होत्या, ज्याच्यामध्ये 3 ते 5 आणि 25 ते होते, आणि त्या सगळ्या कडक शिक्षा होत्या, आणि त्या सगळ्या आपण पाहिल्या होत्या अजामीन पात्र असणार आहेत हे पण पाहिलं होतं, आणि तिथं पुन्हा बाण करून लिहिले होते आपण सगळे. हा झाला ओके. ओळखीचे वाटले काय, अनोळखी वाटलं का आपल्याच्यातलं? काहीच नाही. तुम्हाला ह्यावेळेस पण तसं होणार आहे, अनोळखी काहीच नसणार तुमच्याच्यातलं, पण रिव्हिजन व्यवस्थित करणाऱ्याला.
हे टाईम किती झाला आहे? थांबा एक मिनिट, किती झालं? 1 तास. मला वाटतं प्रश्नपत्रिकांना बराच मोठा जास्त वेळ लागतो का आपल्याला? आपण ब्रेक घ्यायचा का 5 मिनिट? 5 मिनिट ब्रेक घेऊ आणि मग पुढे चालू करू. आता 17ची झाली, 18 आणि 19 44 मार्कांच्या आहेत, तर त्यांना थोडासा व्यवस्थित वेळ देऊ. प्रश्न वाचताना जर आपल्याला बरेच अशा गोष्टी, मी पण अगोदर पहिल्यांदाच प्रश्न डिस्कस घेतोय, तर मला लक्षात येतं की आपण कुठं ट्रिक्स आहेत, नवीन मुलांना कुठं प्रॉब्लेम नाही, राहू दे, नवीन मुलांना कुठं प्रॉब्लेम जात असतील, एक्स सर्व्हिसमॅनला कुठं प्रॉब्लेम जात असतील, जुन्या मुलांना कुठं जात असतील, हे आपल्याला जरा डिस्कस करता येतात. की जे मला पण बरेच गेले होते, मी याच्यावर स्पेशल अभ्यास केला होता की UPSCच्या वेळेस, की हे काय आहे, म्हणजे MPSC तर नवीनच प्रकार काढला होता, वर नाही खाली नाही आणि उत्तरामध्ये हो मध्ये विचारतात. मग असं काय गडबड होती? मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपण गणितात शिकलो होतो, तसा प्रकार येतो. थांबू आपण आणि थोड्या वेळाने पुढचा भाग घेऊ.